Hi student, today we are going to learn Science Part 2, Lesson number 10, Heredity and Evolution. Okay, before starting the lecture, before starting the chapter, we are going to take information about what is DNA and what is RNA. Okay, suppose I have drawn a structure of simple cell. Okay, ही एक मी सिंपल सेलची डायग्राम काढलेली आहे. द सेल इज मेड फ्रॉम 3 इम्पॉर्टंट कंपोनेंट. सेल ही महत्वाच्या 3 कंपोनेंट पासून बनलेली असते. नंबर 1 त्याला न्यूक्लियस म्हणू आपण, नंबर 2 त्याला सायटोप्लाझम म्हणू आपण, नंबर 3 तर त्याला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. न्यूक्लियस मीन्स व्हॉट? हा जो पार्ट आहे आपल्या सेलच्या आतमध्ये सापडतो. ओके, इट इज द सेंटर ऑफ द सेल, म्हणून त्याला म्हणायचं न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण असतात? या ठिकाणी पाहू आपण. या न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण असतात? डीएनए आणि आरएनए असतात. डीएनए मीन्स व्हॉट? डी ऑक्सी रायबोस न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए मीन्स व्हॉट? रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए आणि आरएनए असतात हे आपल्याला कळलं. त्यांना न्यूक्लिक ऍसिड देखील म्हणतात. कोणाला? DNA and RNA are called nucleic acid because DNA and RNA यांच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिडचे गुणधर्म सापडतात, न्यूक्लिक ऍसिडचे कॅरेक्टर सापडतात, म्हणून त्यांना न्यूक्लिक ऍसिड म्हणतात. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे कोण? DNA आणि RNA. ते कुठे सापडतात? न्यूक्लियसच्या आतमध्ये सापडतात. हे लक्ष द्या. या न्यूक्लियस मध्ये DNA आणि RNA असतात. ओके, त्यानंतर हा कळीचा जो पार्ट आहे सायटोप्लाझम, या सायटोप्लाझम मध्ये फक्त कोण सापडतं? आरएनए सापडतात. म्हणजे काय कळलं तुम्हाला? डीएनए फक्त हे न्यूक्लियस मध्ये सापडतात, बट आरएनए प्रेझेंट इन न्यूक्लियस ऍज वेल ऍज सायटोप्लाझम. म्हणजे आरएनए सायटोप्लाझम मध्ये पण असतो आणि न्यूक्लियस मध्ये पण असतो. ओके, आणि ह्या न्यूक्लियसच्या कडेने जो मॅट्रिक्स असतो त्याला म्हणतात सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हा कशापासून बनलेला असतो? Different types of enzyme, coenzyme, hormones, protein, amino acid, endoplasmic reticulum, Golgi bodies, हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाइप्स ऑफ कंपाऊंड एलिमेंट और ग्रॅन्युल्स आहेत. त्या सर्वांचं कॉम्बिनेशन, शुगर, प्रोटीन असे सारखे भरपूर एलिमेंट, या सर्वांचं कॉम्बिनेशन होऊन कोण तयार झालंय? सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझम अलॉंग विथ न्यूक्लियस या दोघांचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांच्याकडे एक कवरिंग असतं. त्या कवरिंगला काय म्हणतात? प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. हे कळलं तुम्हाला? आपण हे पाहिजे आपल्याला. न्यूक्लियस म्हणजे मीन्स व्हॉट? डीएनए आणि आरएनए. आपण आरएनए बद्दल पाहूया. ओके, हे जे आरएनएचं जे काय स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर. ओके, या डीएनएचं हे जे स्ट्रक्चर आहे याचा शोध किंवा द स्ट्रक्चर ऑफ डीएनए डिस्कवर्ड बाय वॉटसन अँड क्रिक इन 1953. म्हणजे डीएनएचं स्ट्रक्चर हे याच्या फॉर्म मध्ये असतो. याचं थेरी किंवा याचं डिस्कवरी कोणी केली? वॉटसन अँड क्रिकने केली. ओके, डीएनए इज अ मेड फ्रॉम 2 थ्रेड और 2 चेन. डीएनए हा कोणापासून बनलाय? 2 चेन. काय म्हणायचं? डीएनए हा 2 चेन पासून बनलेला आहे. पहा, ही एक चेन म्हणून, ओके, आणि ही दुसरी चेन म्हणून, अशा 2 चेन असतात. ओके, डीएनए इज अ डबल हेलिक. हेलिक मीन्स व्हॉट? टर्न. म्हणजे ह्याला एक आपण हेलिक म्हणून, हा एक टर्न म्हणतो, आणि दुसरा हा जो हेलिक, म्हणजे डबल हेलिक स्ट्रक्चर हे कोणाचं असतं? डीएनएचं असतं. ओके, डीएनए इज अ मेड फ्रॉम न्यूक्लियोटाइड. आता न्यूक्लियोटाइड म्हणजे काय आपल्याला हे आजवर समजून घेऊया आपण. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊया. पहा, द कॉम्बिनेशन ऑफ शुगर मॉलिक्यूल, नायट्रोजन बेस, एम मीन्स व्हॉट? ॲडेनाईन. तो देखील एक नायट्रोजन बेस आहे. ॲडेनाईन आणि फॉस्फरस ह्या तिघांचं जे कॉम्बिनेशन असतं तर त्याला म्हणायचं न्यूक्लियोटाइड. आपण या ठिकाणी पाहिजे डीएनए हा 2 चेन पासून डीएनए इज अ मेड फ्रॉम 2 चेन. 2 चेन पासून बनला जातो. सपोज या ठिकाणी ही जी काही चेन आहे तिला आपण ही समजू, त्याच्या शेजारी मी दुसरी चेन काढतो. A pair with T, C pair with G,
या ठिकाणी आपण पाहूया. हा, डीएनए इज अ मेन फॉर्म न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 एलिमेंट. 3 एलिमेंटचं तो कॉम्बिनेशन आहे. ओके, पहिला शुगर मॉलिक्यूल, नायट्रोजन बेस अँड फॉस्फरस, त्याला म्हणायचं न्यूक्लियोटाइड. ओके, सोबत हे डीएनए स्ट्रक्चर आहे. या डीएनए मध्ये किती प्रकारचे नायट्रोजन बेस असतात? एन बेस. नायट्रोजन बेस व्हॉट? एन बेस. किती प्रकारचे नायट्रोजन बेस आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. ॲडेनाइन हा कॅपिटल ए, गुआनाइन म्हणजे काय? कॅपिटल जी. सायटोसाइन मीन्स व्हॉट? सी. आणि थायमाइन मीन्स व्हॉट? टी. म्हणजे डीएनए मध्ये किती प्रकारचे नायट्रोजन बेस असतात? किती? 4 प्रकारचे असतात. ओके, आता या ठिकाणी पहा, डीएनएची ही चेन, ती चेन म्हणजे आपण हिला कन्सिडर करू. डीएनएची ही दुसरी चेन आहे, ही दुसरी चेन म्हणजे ही चेन आपण कन्सिडर करू. या ठिकाणी डीएनए हा 2 चेन पासून बनलेला असतो. ही पहिली चेन, ही दुसरी चेन. ह्या दोन्ही चेन एकमेकांना कशा असतात? अँटी पॅरलल असतात किंवा इट इज अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर. आता ह्या दोन्ही चेन पहा, ही पूर्ण चेन म्हणून ही एक पूर्ण एक चेन आहे. ही चेन मी पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो, ही पण करू शकतो, पण डायग्राम मी या ठिकाणी छोटी काढलेली आहे, बरोबर ना. मग डीएनए कशापासून बनलेला असतो? न्यूक्लियोटाइड. हा एक न्यूक्लियोटाइड आहे, हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड, हा पण न्यूक्लियोटाइड, हा पण न्यूक्लियोटाइड आणि हा पण न्यूक्लियोटाइड. ओके, ह्या दोन्ही चेन एकमेकांना कनेक्टेड आहे. कोणाच्या मदतीने? नायट्रोजन बेस बॉन्डिंगच्या मदतीने. मीन्स व्हॉट? हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड. ओके, एकमेकांना अटॅच झाले, एकमेकांना त्यांच्यामध्ये बॉन्डिंग दिसतं. कोणामुळं? नायट्रोजन बेसच्या मदतीने. हे 2 न्यूक्लियोटाइड एकमेकांना जोडले कोणाच्या मदतीने? ॲडेनाइन पेअर विथ टी. ओके, ए पेअर विथ टी. हे पण दुसरे 2 नायट्रोजन बेस शुगर मॉलिक्युल और न्यूक्लियोटाइड आहेत, एकमेकांना कोणाच्या मदतीने जोडल्यात? सी पेअर विथ जी. ओके, म्हणजे सायटोसाइन पेअर विथ गुआनाइन. देन हा एक न्यूक्लियोटाइड आहे, हा एक न्यूक्लियोटाइड आहे, कोणाच्या मदतीने जोडल्यात? टी पेअर विथ ए. टी म्हणजे थायमाइन, ओके, ए म्हणजे ॲडेनाइन. ओके, साधं सिंपल या ठिकाणी असं समजून घ्या, डीएनएचं हे स्ट्रक्चर असतं 2 चेन पासून बनलेलं असतं. हे डीएनएची ही एक चेन आणि ही एक चेन कोणापासून बनली? न्यूक्लियोटाइड पासून बनलेली असते. ह्या दोन्ही चेन एकमेकांना कनेक्टेड असतात, जोडलेले असतात, जॉईन असतात. कोणामुळं? नायट्रोजन बेस बॉन्डिंगच्या मदतीने. आणखी महत्वाचं, ए इज ऑलवेज पेअर विथ टी. म्हणजे या ठिकाणी हा एक न्यूक्लियोटाइड आहे, हा एक न्यूक्लियोटाइड आहे. या ठिकाणी ॲडेनाइन आहे, या ठिकाणी थायमाइन आहे. म्हणजे ए ऑलवेज पेअर विथ टी बाय डबल हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे ॲडेनाइन हा थायमाइन बरोबर पेअर होतो. किती बॉन्ड आहे? बाय डबल हायड्रोजन बॉन्ड. सी पेअर विथ जी बाय ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे सायटोसाइन हा कोणाला पेअर होतो? जीला. कोणाच्या मदतीने? बाय ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. मग अशा प्रकारे हे डीएनएचं साधं सिंपल स्ट्रक्चर असतं. ओके, आता आपण हे पाहणार आहे RNA, तर त्याला म्हणायचं रायबो न्यूक्लिक ऍसिड. ते कसे असतात? ती याच्या फॉर्म मध्ये असतात. या ठिकाणी मी डायग्राम मध्ये थोडा चेंज करतो. ही समजा डीएनएचे डायग्राम. ओके, याचा हा पोर्शन मी कट केला, हा पोर्शन या ठिकाणी कट केला, या ठिकाणी मी कट केला. ठीक, पाहू आपण. आता आरएनए कसे असतात? आरएनए मध्ये देखील 4 नायट्रोजन बेस असतात. कोणते कोणते असतात? या ठिकाणी शॉर्टकट मी लिहितो. ए म्हणजे ॲडेनाइन, सी म्हणजे सायटोसाइन, जी म्हणजे गुआनाइन, आणि या ठिकाणी टी नसतो. टी मीन्स व्हॉट? थायमाइन. तर त्याच्याऐवजी कोण असतो? यू. यू मीन्स व्हॉट? युरासिल. इन्स्टेड ऑफ टी म्हणजे आरएनए मध्ये थायमाइन ऐवजी प्रेझेन्स ऑफ कोण? युरासिल. यू मीन्स व्हॉट? युरासिल असतो. म्हणजे आरएनए मध्ये महत्वाचे हे 4 नायट्रोजन बेस असतात, बरोबर ना. आता आरएनएचा यूज सेल मध्ये कशासाठी होतो? आरएनएच्या मदतीने आपल्या बॉडी सेल मध्ये फॉर्मेशन ऑफ प्रोटीन, प्रोटीनची निर्मिती होण्यासाठी त्यांची युजफुल होतो. ओके, पहा आरएनएचे महत्वाचे 3 टाइप्स आहेत. पहिला जो टाइप आहे त्याला म्हणतात mRNA, मेसेंजर आरएनए. मेसेंजर मीन्स व्हॉट? स्मॉल ए. त्याला मेसेंजर आरएनए का बरं म्हणलं आहे? कारण हा जो mRNA कसा असतो? या पद्धतीने असा स्ट्रेट असतो, बरोबर ना. आणि हा जो mRNA काय सांगतो? कोणत्या प्रकारचं प्रोटीन तयार होऊ शकतो? विच टाइप ऑफ प्रोटीन कॅन बी फॉर्म. हे आपल्याला कोणाच्या मदतीने कळतं? mRNAच्या मदतीने कळतं. ओके, म्हणून त्याला म्हणतात मेसेंजर आरएनए. आरएनएचा दुसरा टाइप rRNA, रायबोसोमल आरएनए. ते याच्या फॉर्म मध्ये असतात.
हे देखील प्रोटीनचं फॉर्मेशन होण्यासाठी मदत करतात. त्यानंतर थर्ड टाईप आहे टी आर एन ए, त्याला म्हणायचं ट्रान्सपोर्ट आर एन ए, हे याच्या फॉर्ममध्ये असतात. ओके, हे तिघेही आपल्याला आपल्या बॉडी सेलमध्ये, ईच अँड एव्हरी बॉडी सेलमध्ये फॉर्मेशन ऑफ प्रोटीन करण्यासाठी तिघांची गरज पडते. ओके, या ठिकाणी मी काय केलं पहा, समजा हा एक आर एन ए मॉलिक्यूल आहे, त्याची मी सिंपल डायग्राम काढलेली. आपण हे पाहिले आर एन ए कसे असतात, सिंगल स्ट्रँडेड, म्हणजे त्यांची एकच चेन असते. पहा या ठिकाणी ही चेन मी कशी रे आडवी आहे, या ठिकाणी मी असं कन्सिडर करा मी ती उभी केलेली, म्हणजे ही डायग्राम आणि ही डायग्राम जवळपास सेम आहे. ओके, ही दोन्ही कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर हे दोन पॉईंट खूप महत्वाचे आहेत, कारण हे पॉईंट समजले की आपल्याला पुढचे पॉईंट समजणार आहे. ओके, वेन न्यूक्लियस मीन्स व्हॉट, कोणाचं कॉम्बिनेशन आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डीएनए अँड आरएनए. ओके, पुढच्या पॉईंट मध्ये आपण काय करणार आहे, चॅप्टर मधला पहिला पॉईंट आपण स्टार्ट करणार. ओके, फ्रॉम द चॅप्टर पॉईंट नंबर 1, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. या ठिकाणी आपल्याला हेरिडिटी मीन्स व्हॉट हे पाहिजे आपल्याला. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी. मीन्स व्हॉट, आपल्या मदर आणि फादर मध्ये जे कॅरेक्टर असतात, कॅरेक्टर मीन्स व्हॉट, त्यांची हाईट, ओके, त्यांचा कलर, ओके, त्याचबरोबर त्यांचं शरीराचा फेस म्हणा, बॉडीचा शेप म्हणा, हे जे काय असतात तर त्याला म्हणायचं जेनेटिक कॅरेक्टर. मीन्स व्हॉट, आपल्या मदर आणि फादरचे जे कॅरेक्टर असतात ते आपल्याला मिळणे तर त्याला म्हणतात रे हेरिडिटी. सिंपल डेफिनेशन आहे, द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी. The transmission of genetic character from one generation to the next generation. Okay, now see the pioneer of modern genetic, the pioneer of modern genetic, John Gregor Mendel is called pioneer of modern genetic. Okay, genetic means what? Genetic means what? Genetic means what? Okay, it is a branch of biology which deal with the study of हेरिडिटी अँड व्हेरिएशन. जेनेटिक म्हणजे काय म्हणायचं, हेरिडिटी अँड व्हेरिएशन या दोघांचा एकत्रितपणे स्टडी करणारी बायोची जी ब्रांच आहे तर त्याला म्हणायचं जेनेटिक. इट इज कॉल्ड जेनेटिक. द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन इज कॉल्ड जेनेटिक. इन जेनेटिक आपल्याला हेरिडिटी कळलं, पण व्हेरिएशन म्हणजे काय, the morphological similarities or differences between the parent and their offspring is called variation. म्हणजे काय पहा, आपण आणि आपले आई वडील, आपण 100% त्यांच्यासारखं दिसतो का, अजिबात दिसत नाही. पण त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये वरच्या वर जी समानता दिसते, ओके, जी समानता दिसते किंवा जी विषमता दिसते तर ह्याला म्हणतात रे व्हेरिएशन. आपण आपल्या मदर आणि फादर यांच्यासारखे सेम टू सेम आपण दिसत नाही तर त्याला म्हणायचं व्हेरिएशन. मग पहा रे, मेंडल यांनी काय केलं, हेरिडिटी अँड व्हेरिएशन या दोघांचा एकत्रितपणे जो स्टडी केला त्या स्टडीला हे नाव दिलं गेलं, कोणतं, जेनेटिक्स. ओके, नेक्स्ट पॉइंट, ह्युगो दी रिस इन 1901. आता इन 1901 ह्युगो दी रिस इज वन ऑफ द सायंटिस्ट. त्यांनी काय सांगितलं, he explained the mutational theory. Mutational theory means what? Okay, from one generation to next generation. म्हणजे एका पिढीमध्ये असलेले जेनेटिक कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात. ते होत असताना आपल्या जीन मीन्स व्हॉट, डीएनए. ओके, जीन्स मीन्स व्हॉट, डीएनए. तर डीएनए मध्ये चेंजेस होत असतात. एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतोय. इन द अर्लियर पिरियड वी वेअर द प्रिमेट. प्रिमेट मीन्स व्हॉट, माकड. म्हणजे सुरुवातीच्या काही काळामध्ये आपण काय होतो, मंकी होतो. पण आता कोणी आपण रे, ह्युमन. हे कशामुळे पॉसिबल झालं, चेंज इन द जीन, किंवा त्याला म्हणून आपण करे म्युटेशनल चेंज, म्युटेशनल थेरी. म्युटेशनल थेरी मीन्स व्हॉट, चेंज इन द जीन. म्हणजे आपल्या जीनमध्ये, ओके, पिढ्यानपिढ्या जे चेंजेस होत गेले, मग त्याच्यामुळे काय झालं, आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे जे चेंजेस झाले हे कोणी एक्सप्लेन केलं,
ह्युगो दी रिस नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी हे प्रूव्ह केलं. ओके, आणि त्यांचं ते एक्सप्लेनेशन होतं, त्यांची जी थिअरी होती. ओके, त्या थिअरीला त्यांनी नाव दिलं होतं म्युटेशनल थिअरी. ओके, नेक्स्ट पॉइंट. हा, वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व पेअर क्रोमोझोम इन ग्रासहॉपर. व्हॉट इज अ क्रोमोझोम? क्रोमोझोम कशाला म्हणायचं? सिंपल आपण समजून घेऊया. सपोज ग्रासहॉपरच्या बॉडीमधील ही एक सेल आहे. ओके, समजा तिचा हा न्यूक्लियस आहे, त्याचा हा काय म्हणायचं? न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये ओके वॉल्टर अँड सटनना काय दिसलं? क्रोमोझोम दिसले. क्रोमोझोम मीन्स व्हॉट? ह्याला आपण क्रोमोझोम म्हणू. ह्याला काय म्हणायचं? क्रोमोझोम. म्हणजे त्यांना ग्रासहॉपरच्या बॉडीमध्ये त्यांनी सेल घेतली, त्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये त्यांना क्रोमोझोम भेटले. क्रोमोझोम हे जे क्रोमोझोम असतात कशापासून बनलेले असतात? डीएनए पासून बनलेले असतात. सुरुवातीला असं कन्सिडर करायचं, ग्रासहॉपरच्या या सेलमध्ये डीएनए मॉलिक्यूल होते. डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं? या ठिकाणी मी सिंपल डीएनएचं स्ट्रक्चर काढतो. ओके, ह्याला आपण म्हणू डीएनए. तो क्रोमोझोम कसे तयार झाले? मेनी डीएनए मॉलिक्यूल कम टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ क्रोमोझोम. म्हणजे भरपूर डीएनए मॉलिक्यूल येतात. ओके, आणि त्याच्यापासून असे एक सेट हे जे क्रोमोझोम तयार होतात. कोणापासून तयार होतात? ते डीएनए पासून होतं. हे कोणी सांगितलं आपल्याला? वॉल्टर अँड सटन बोथ दे एक्सप्लेन दॅट व्हॉट प्रेझन्स ऑफ पेअर मीन्स जोडी, पेअर क्रोमोझोम इन द ग्रासहॉपर. ओके, हे कोणी एक्सप्लेन केलं? वॉल्टर अँड सटन. साल सिंपल. ग्रासहॉपरच्या बॉडीमधील एक सेल घेतली, त्या सेलचा न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये त्यांना क्रोमोझोम सापडले. ओके, पण क्रोमोझोम सापडले पेअर क्रोमोझोम. पेअर क्रोमोझोम म्हणजे काय? त्यांच्या जोड्या त्या. पण आपल्याला हे माहिती पाहिजे, हे जे क्रोमोझोम असतात कोणापासून बनलेले असतात? डीएनए मॉलिक्यूल पासून असतात, तयार झालेले असतात. सपोज मी समजा हा एक क्रोमोझोम घेतला. सपोज आपण याचा अॅनाटॉमी केला. अॅनाटॉमी केला म्हणजे काय म्हणायचं? या क्रोमोझोमच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे, क्रोमोझोमच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याचा स्टडी केला तर त्याच्या आपली काय सापडणार आहे? हे डीएनए मॉलिक्यूल सापडणार आहे. हे कोणी एक्सप्लेन केलं? वॉल्टर अँड सटन. आपण पुढचा पॉईंट पाहूया. देन ट्राय मीन्स काय? 3. ओस्टवर्ल्ड, मॅकलिन, कोलिन explain the DNA is a genetic material in all living organism except virus. Means what? Plant असतील, animal असतील, insect असतील, amphibian animal असतील, reptile animal असतील, या सर्वांच्या बॉडीमध्ये आपल्याला कोण सापडतं? डीएनए सापडतो. या ठिकाणी हे एक्सप्लेन केलं, जवळपास सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ओके जेनेटिक मटेरियल म्हणून कोण सापडतं? डीएनए सापडतात. परंतु व्हायरस मध्ये डीएनए नसतात. मीन्स व्हॉट? डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेप्ट व्हायरस. म्हणजे व्हायरस मध्ये सोडून इतर जे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांच्यामध्ये कोण जेनेटिक मटेरियल कोण आहे? तर डीएनए आहे. हे या ठिकाणी एक्सप्लेन केलं. त्यानंतर युजेस ऑफ हेरिडिटरी. आता हेरिडिटरी मीन्स व्हॉट? आपल्याला माहिती आहे हेरिडिटरीची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. ओके, ह्याचा अर्थ होतो रे हेरिडिटी. जेनेटिक कॅरेक्टर असतात ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीकडे जाणे तर त्याला म्हणतात रे हेरिडिटी. तर याचा फायदा काय? हेरिडिटरी या संकल्पनेचा, या कन्सेप्टचा आपल्याला काय फायदा आहे? ओके, आपण त्याचबरोबर हेरिडिटी काय करते? जीनचा पण स्टडी करते. काय करते? जीनचा पण स्टडी करते. जीन्स मीन्स वॉट? डीएनए. ओके, मग त्याचा काय फायदा होता आपल्याला? जीनचा फायदा काय? डीएनएचा फायदा काय? इट इज युजफुल फॉर डायग्नोसाइज, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिजीज. हेरिडिटरी डिजीज मीन्स वॉट? अनुवंशिक आजार. जर आपल्याला कोणते अनुवंशिक आजार आहेत हे देखील आपण हेरिडिटीच्या मदतीने आपण काय ते फाइंड आउट करू शकतो. म्हणजे काय केलं जातं? आपल्या सेलमध्ये जो डीएनए मॉलिक्यूल आहे त्या डीएनए मॉलिक्यूलचा स्टडी केला जातो. सपोज त्याच्यामध्ये काय फॉल्ट वगैरे असेल हे आपण काय फाइंड आउट करू शकतो. म्हणजे काय? तो आपल्याला काल माहिती मिळते की आपल्याला कोणता जेनेटिक आजार आहे की नाही. तर जेनेटिक आजार असे कोणते आहेत?
कलर ब्लाइंडनेस मीन्स व्हॉट? काय काय पीपल्स असे असतात की त्यांना कलर प्रॉपरली ओळखता येत नाही. ओके, त्यांचं कन्फ्युजन होतं. रेड कलरला ते ग्रीन कलर समजतात. त्याच्यावर आणखी एक म्हणून आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय? रात आंधळेपणा. असे जे काही जेनेटिक आजार आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो. कोणाच्या मदतीने? हेरिडिटरीच्या मदतीने. हा पहिला यूज. सेकंड यूज काय? प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. आपण काय करू शकतो? चांगले कॅरेक्टर असणारे प्लांट अँड ॲनिमल देखील आपण तयार करू शकतो. म्हणजे काय करू शकतो? चांगले स्ट्रॉंग जीन म्हणजे काय रे? स्ट्रॉंग DNA आपण एखाद्या प्लांटमध्ये, एखाद्या ॲनिमलमध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकतो आणि त्यांच्यापासून चांगल्या प्रकारचे गुड क्वालिटी प्लांट अँड ॲनिमल आपण यांचं फॉर्मेशन करू शकतो. त्यानंतर तिसरा पॉईंट, इंडस्ट्रियल प्रोसेस मीन्स व्हॉट? डिफरंट टाइप्स ऑफ जीन. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल असतील, त्यांच्यामधले जीन म्हणजे कोण? DNAच्या मदतीने आपण काय करू शकतो? डिफरंट टाइप्स ऑफ मेडिसिन, औषध तयार करू शकतो आपण. ओके, प्लांट तयार करू शकतो आपण. वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स म्हणा, हे देखील आपण तयार करू शकतो. त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल प्रोसेस. या ठिकाणी आपण हेरिडिटरी याचा यूज कशासाठी होतो, आपला काय फायदा आहे, ते 3 पॉईंट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे. टेक्स्टबुक मधील ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. प्रत्येक स्टेप आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आता पहिला पॉईंट पाहू आपण. या ठिकाणी काय दिले आपल्याला? या ठिकाणी काय दिले? सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? पहा, आपल्या सेलमध्ये DNA पासून mRNA तयार होणे. आता आपल्याला माहिती, आपण ही जी डायग्राम पाहिलेली आहे, याची डायग्राम आपण पाहिलेली आहे. DNA कसे असतात. सपोज या ठिकाणी एक सिंपल सेलचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. एक सेल, याला आपण न्यूक्लियस म्हणू. इट इज अ न्यूक्लियस म्हणू. याला न्यूक्लियस म्हणू. हा जो कडेचा जो भाग आहे तर त्याला आपण सायटोप्लाझम बोलूया. त्याला म्हणून आपण सायटोप्लाझम. ओके, हा जो आउटर लेअर आहे तर त्याला म्हणून आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, ठीक. साधं सिंपल. आपल्या सेलमध्ये DNA पासून mRNA तयार होणे आणि mRNA पासून प्रोटीनचं फॉर्मेशन होणे, तर ह्याला म्हणतात रे सेंट्रल डोग्मा. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA, ओके, and from mRNA formation of protein is called what? It is called central dogma. साधं सिंपल असं लक्षात ठेवा. आपल्या सेलमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे कोण असतात म्हणायचं? DNA असतात. ह्यांच्यापासून कोण तयार होणार? या अशा फॉर्म मध्ये आपण पाठीमागच्या पॉइंट मध्ये DNA आणि mRNA बद्दल हे पाहिलेलं आहे. म्हणजे DNA पासून काय रे? mRNA तयार होतात. हे mRNA नंतर न्यूक्लियस मधून कुठे येतात? सायटोप्लाझम मध्ये येतात. सपोज ते सायटोप्लाझम मध्ये आले. एकदा ते सायटोप्लाझम मध्ये आले, ह्यांच्या मदतीने प्रोटीनचं फॉर्मेशन होतं, ते ह्याला म्हणतात रे सेंट्रल डोग्मा. ठीक आहे, आपण पुढचा पॉईंट पाहूया. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? आता आपण या ठिकाणी ते एक्सप्लेन केलेलं आहे. या ठिकाणी पहा, फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम द DNA. आता पाहिलं आपण, समजा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये हा DNA आणि या DNA पासून कोण तयार झालं? mRNA तयार झाला. कोण तयार झाला? mRNA तयार झाला आणि फॉर्मेशन ऑफ mRNA टेक प्लेस. दॅट इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. त्यानंतर पहा आपण ट्रान्सलेशन कशाला म्हणायचं? ज्यावेळी न्यूक्लियस मध्ये तयार झालेला कोण? mRNA ज्यावेळी तो सायटोप्लाझम मध्ये येतो, सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर याच्यामध्ये प्रोटीनचं जे फॉर्मेशन होतं त्या फॉर्मेशनला काय म्हणतात? ट्रान्सलेशन म्हणतात. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम द mRNA is called translation. ओके. आणि ट्रिपलेट कॉडन. आता ट्रिपलेट कॉडन म्हणजे काय? आता आपण ते समजून घ्या. या ठिकाणी डीएनएच्या मदतीने कोण तयार झाला? mRNA.
ओके, तो mRNA कुठे आला? सायटोप्लाझम मध्ये आला. सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथं या हे म्हणू. ओके, या ठिकाणी समजा ए असेल, सी अँड जी. हा एक न्यूक्लियोटाइड आहे. हा कोणाचं कॉम्बिनेशन आहे? शुगर मॉलिक्यूल, फॉस्फरस अँड नायट्रोजन बेस. हा पण एक ठिकाणी हा कोण आहे? न्यूक्लियोटाइड आहे. इथं शुगर मॉलिक्यूल आहे, फॉस्फरिक मॉलिक्यूल आहे, या ठिकाणी कोण आहे? सी मीन्स वॉट? सायटोसाईन. हा नायट्रोजन बेस आहे. इथे पण एक कोण आहे? न्यूक्लियोटाइड आहे. ओके, शुगर मॉलिक्यूल, फॉस्फरस मॉलिक्यूल अँड नायट्रोजन बेस आहे. या ठिकाणी ह्या तिघांचं जे कॉम्बिनेशन असतं, a pair of three nucleotide is called triplet. किती? 1 2 3. म्हणजे mRNA ची जी चेन असते त्या चेन वरती 3 न्यूक्लियोटाइड असतात. ही 3 न्यूक्लियोटाइडची एक पेअर असते. त्या पेअरला काय म्हणतात रे? ट्रिपलेट कोडॉन. सपोज आणखी या ठिकाणी आपण ह्याला पण ट्रिपलेट कोडॉन म्हणू शकतो. आपण काय म्हणू शकतो? ह्याला पण ट्रिपलेट कोडॉन म्हणू शकतो. आणखी आपण हे पुढे एक्सटेंड करू शकतो. ह्याला पण आपण काय म्हणू शकतो? ट्रिपलेट म्हणू शकतो, और ट्रिपलेट कोडॉन. ओके, ठीक. लेट मी टॉक. आता ट्रान्सलोकेशन. नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्सलोकेशन. पुन्हा एकदा मी हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो. ओके, प्रॉपरली नीट लक्ष द्या. पहा, नाव व्हॉट इज ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन समजून घेण्यासाठी आपण हाऊ द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन टेक प्लेस हा पॉइंट मी नीट पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज दिस इज अ सेल. ही एक पूर्ण एक सेल आहे. त्या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, ह्याला आपण न्यूक्लियस म्हणू. हा जो पूर्ण पोर्शन आहे तर ह्याला आपण काय म्हणू? सायटोप्लाझम म्हणू. आणि हा पूर्ण प्रकार हा ह्याला काय म्हणू आपण रे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता आपल्याला माहिती आहे इन द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये हे असे डीएनए असतात. हे काय असतात? डीएनए असतात. ओके, आता प्रोटीनचं फॉर्मेशन होण्यासाठी कोणत्या कोणत्या महत्वाच्या कन्सेप्ट येतात? पहिली कन्सेप्ट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? सपोज हा डीएनए मॉलिक्यूल आहे. ओके, हा काय? डीएनए मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये चेंजेस होतो. चेंजेस होतो म्हणजे काय? नीट लक्ष द्या. ठीक, हा डीएनए मॉलिक्यूल या ठिकाणी तो मध्ये ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी दोन त्याच्या अशा सेपरेट चेन तयार होतात. डीएनए मॉलिक्यूल सुरुवातीला कसा होता? पूर्णपणे कंप्लीट. बट तो डीएनए मॉलिक्यूल सेंटरला ब्रेक होतो आणि त्याच्या ह्या दोन्ही चेन एकमेकांपासून दूर जातात. नंतर काय होतं? हे कोण? सर्व न्यूक्लियोटाइड्स आहेत. हे सर्व कोण आहेत? न्यूक्लियोटाइड आहेत. या न्यूक्लियोटाइडला दुसरे न्यूक्लियोटाइड येऊन जोडतात. हे न्यूक्लियोटाइड जोडून, ओके, हे न्यूक्लियोटाइड सर्व जोडून एक चेन तयार होते. आपल्याला न्यूक्लियोटाइड मीन्स माहिती आहे. भरपूर न्यूक्लियोटाइड एकत्र येतात आणि एक चेन तयार होते. एक्झॅक्टली ते काय होतं? आपल्या या न्यूक्लियस मध्ये जोडलं येतं. पुन्हा एकदा सांगते बघा, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये सुरुवातीला कोण होते? डीएनए मॉलिक्यूल होते. डीएनए मॉलिक्यूल इथं आपल्याला पूर्णपणे डीएनए व्यवस्थित आहे या ठिकाणी आहे. परंतु सेंटरला डीएनएच्या दोन चेन असतात, एकमेकांपासून दूर जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये ब्रेक होतो. ब्रेक झाला, ही चेन सेपरेट, या ठिकाणी ती सेपरेट होते. नंतर या ठिकाणी कोण असतं? या ठिकाणी हे कोण येत रे? न्यूक्लियोटाइड आहे. हे कोणी? सर्व न्यूक्लियोटाइड आहेत. मग या न्यूक्लियोटाइडला कोण येऊन अटॅच होतो? दुसरे न्यूक्लियोटाइड येऊन अटॅच होतात. आणि ते न्यूक्लियोटाइड कुठे असतात? या न्यूक्लियस मध्ये असतात. या ठिकाणी हा एक नवीन एक चेन तयार होते. ही एक नवीन चेन नंतर
ही एक नवीन चेन नंतर कुठे येते, सपोज ही एक चेन समजा अशी बाहेर आली असं समजा, ही एक नवीन चेन आहे, म्हणजे काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन झालं, फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम द DNA, न्यूक्लियसच्या मदतीने कोण तयार झाला, mRNA तयार झाला, म्हणजे हा mRNA तयार झाला, मग त्याला काय म्हणतात रे, ट्रान्सक्रिप्शन. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम काय बाबा, ट्रान्सलेशन, म्हणजे हा जो mRNA, सपोज आपण त्याचं सेट चेंज करू, सपोज तो असा घेतला, हा कोणी म्हणायचं mRNA आहे, कोणाच्या मदतीने तयार झाला, तो डीएनएच्या मदतीने तयार झाला. ओके, हा तो mRNA. नंतर हा जो डीएनए मॉलिक्यूल असतो, पुन्हा तो एकमेकांना या सेपरेट झालेल्या ज्या काही दोन चेन असतात ते एकमेकांना पुन्हा जॉईन होतात, म्हणजे जो डीएनए होता तो डीएनए तो तसाच झाला, फक्त त्याच्यापासून कोण तयार झाला, mRNA तयार झाला, तर ह्याला काय म्हणतात रे, ट्रान्सक्रिप्शन. द फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम द डीएनए इन द न्यूक्लियस, इट इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. आता आपण हे पाहिजे ट्रान्सलेशन म्हणजे काय. सपोज हा जो पूर्ण एरिया आहे याला आपण काय बोलतो, सायटोप्लाझम. ओके, या सायटोप्लाझम मध्ये आपला हा तिघांचं कॉम्बिनेशन, हे कोण आहे, 3 न्यूक्लियोटाइड आहेत, या 3 न्यूक्लियोटाइडचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय बोलतो, ट्रिपलेट. त्याला काय नाव दिलं आपण, ट्रिपलेट कोडॉन. हे कोण झाले म्हणायचं, ट्रिपलेट कोडॉन झाले. ओके, काय होतं पहा, सायटोप्लाझम मध्ये, या सायटोप्लाझम मध्ये रायबोसोम मॉलिक्यूल असतात. सपोज एक छोटा रायबोसोम आणि एक मोठा रायबोसोम या ठिकाणी असे येतात, या ठिकाणी ते येतात. ओके, ह्याला म्हणायचं रायबोसोम मॉलिक्यूल, याला म्हणायचं रायबोसोम. हे झाले रायबोसोम, छोटा आणि मोठा असे रायबोसोमचे 2 सब युनिट येतात आणि ते कोणाला अटॅच होतात, या ट्रिपलेटला. नंतर ह्या सायटोप्लाझम मध्ये कोण असतात रे, टीआरएनए असतात. सपोज मी त्यांची ही टीआरएनए काढला, हा जो टीआरएनए त्यांना कोण अटॅच असतं, mRNA. ठीक, आता एक काम करू, हे जे काय टीआरएनए येतात सायटोप्लाझम मध्ये असतात ते काय होतात, ही जी काही mRNA ची जी चेन आहे ह्याला म्हणून आपण mRNA, ही जी काही चेन आहे, हे टीआरएनए सायटोप्लाझम मध्ये मूव्ह होत ते या ठिकाणी येतात. सपोज हा टीआरएनए या ठिकाणी तो आला. ओके, त्याचं पेरू कोणा बरोबर, हा टीआरएनए, त्याचा हा न्यूक्लियोटाइड, हा न्यूक्लियोटाइड, हा न्यूक्लियोटाइड, ह्या तिघांच्या म्हणजे कोणाचं, हे हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड, हा एक न्यूक्लियोटाइड, ह्यांचे जे काही न्यूक्लियोटाइड असतात त्यांचं पेरिंग कोणाबरोबर होतं, mRNA वरती हे जे काय 3 कोण आहेत रे, कोडॉन आहेत, त्यांच्याबरोबर पेरिंग होतो. म्हणजे या ठिकाणी असं कन्सिडर करायचं, 2 रायबोसोम मॉलिक्यूल, टीआरएनए हे ट्रिपलेट या तिघांचं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे सपोज हा रायबोसोमचा छोटा सब युनिट, हा रायबोसोमचा मोठा सब युनिट, हा टीआरएनए आहे. ओके, ह्याला आपण ट्रिपलेट म्हणू. म्हणजे काय होतं, हे टीआरएनए या ठिकाणी आला आणि हा कोण रे, ट्रिपलेट, आणि रायबोसोमचे 2 घटक एलिमेंट म्हणून या तिघांचं कॉम्बिनेशन होतं. या तिघांमध्ये रिॲक्शन होते आणि काय होतं, हा जो टीआरएनए त्यांनी स्वतःबरोबर आणलेला अमिनो ऍसिड तो रिमूव्ह होतो. सपोज तो या ठिकाणी आला. ओके, नंतर काय होतं, हा टीआरएनए ह्याला आपण म्हणू टीआरएनए, तो इथून निघून जातो म्हणजे कुठे, आपल्या सायटोप्लाझम मध्ये चालला, तो या ठिकाणी तो सायटोप्लाझम मध्ये आला, पण त्यावेळी त्याला टीआरएनए त्याच्याजवळ नसतो. नंतर काय होतं, हा जो रायबोसोम असतो हा पहिला ट्रिपलेट, नंतर काय होतो, पुढच्या ट्रिपलेटकडे मूव्ह होतो. सपोज या ठिकाणी हा छोटा रायबोसोमचा मॉलिक्यूल आणि हा काय झाला, मोठा रायबोसोमचा मॉलिक्यूल बनला, तो या ट्रिपलेट जवळ होते, ते पुढे सरकले. ओके, म्हणजे रायबोसोम काय होतात, फ्रॉम वन एंड ऑफ mRNA ट्रान्सफर टू द अनदर एंड ऑफ द mRNA. पुन्हा एकदा सांगते, द मुवमेंट ऑफ रायबोसोम फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अनदर एंड इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं होतं
एम आर ने वरती जे रायबोसोम असतात ते काय होतात रे, एका एंड पासून ते पुढे पुढे जातात, शेवटी या एंड पर्यंत येतात. म्हणजे या ठिकाणी काय होतं, मुव्हिंग ऑफ रायबोसोम ऑन एम आर ने फ्रॉम वन एंड टू अनदर एंड इट इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. परंतु हे होत असताना काय होतं पहा, सोबत आपण असं म्हणू, हा ट्रिपलेट आहे, नंतर रायबोसोम कुठं आला, पुढच्या ट्रिपलेटच्या जवळ आला, नंतर पुन्हा सपोज हा एक नवीन टीआर आहे, बरोबर, तो काय करणार, सायटोप्लाझम मधून कुठे येणार, सपोज तो या ठिकाणी आला, तो आला आणि त्याचे 3 न्यूक्लियोटाइड, हा एक, ह्या तिघांचं 3 न्यूक्लियोटाइड आणि हे 3 न्यूक्लियोटाइड, म्हणजे हा ट्रिपलेट आणि हा टीआरएनए अलॉंग विथ रायबोसोम या तिघांचं कॉम्बिनेशन होतं, किंवा असं म्हणू आपण एक रिॲक्शन होते. आणि या टीआरएनए बरोबर त्याने आणलेला जो काय अमायनो ऍसिड असतो तो कट होतो. आणि या ठिकाणी पहा, सुरुवातीला जो एक पहिला अमायनो ऍसिड होता त्या अमायनो ऍसिडला हा दुसरा अमायनो ऍसिड जाऊन अटॅच होतो. नंतर काय होतं, हा जो टीआरएनए पुन्हा या ठिकाणी जो असतो तो सायटोप्लाझम मध्ये निघून जातो. नंतर पुन्हा काय होतं, हे जे काय रायबोसोम आहे नंतर ते काय होतात रे, पुढच्या ट्रिपलेट कडे मूव्ह होतात. हा छोटा रायबोसोम आणि हा मोठा रायबोसोम. पुन्हा असं कन्सिडर करू, हा एक नवीन टीआरएनए, तो काय होणार, या ठिकाणी येणार. पुन्हा काय होणार, टीआरएनए आणि हा कोण म्हणायचा, हा ट्रिपलेट आणि रायबोसोम यांची रिॲक्शन होणार आणि त्या टीआरएनए स्वतः बरोबर आणलेला अमायनो ऍसिड रिमूव्ह होणार आणि कोणाला अटॅच होणार, यांना अटॅच होणार. अशा पद्धतीने अमायनो ऍसिडची ही चेन काय फॉर्म होणार. का बरं चेन फॉर्म होणार, कारण हे जे रायबोसोम असतात पुढे पुढे सरकत असतात. या ठिकाणी मी काय केले, एमआरएन छोटा काढलाय, आपण एमआरएन मोठा काढू शकतो, बरोबर ना. हे रायबोसोम पुढे पुढे सरकू शकतात, त्याबरोबर ट्रिपलेट आणि टीआरएनए आणि रायबोसोम यांची रिॲक्शन होते आणि टीआरएनए यांनी स्वतः बरोबर आणलेला जो का अमायनो ऍसिड असतात ते एकमेकांना जोडले जाऊन इथे चेन तयार होते, अमायनो ऍसिडची चेन तयार होते, बरोबर ना. ही जी अमायनो ऍसिडची जी काही चेन असते तर त्याला म्हणतात तरी प्रोटीन. त्याला काय म्हणायचं, प्रोटीन. म्हणजे पहा, आपल्या सेलमध्ये फॉर्मेशन ऑफ प्रोटीन जे काय होतं, ओके, त्याला म्हणतात सेंट्रल डॉग्मा. आणि माहिती आपल्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, आपल्याला माहिती न्यूक्लियस मध्ये जे डीएनए होते त्यांच्यापासून एमआरएनए तयार झाले, त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलेशन कशाला बोलतो आपण, हा जो काही एमआरएनए होता त्याच्यापासून कोणाचं फॉर्मेशन झालं, प्रोटीनचं फॉर्मेशन झालं, तर त्याला काय म्हणायचं, ट्रान्सलेशन. ट्रिपलेट म्हणजे काय हे आपल्याला माहिती, एमआरएनए वरती 3 न्यूक्लियोटाइडचा जो ग्रुप असतो तर त्याला काय म्हणतात रे, ट्रिपलेट म्हणतात. ओके, हा पण एकदम सोपा आहे. पॉईंट कळत नसेल तर पुन्हा तुम्ही काय करू शकता, रिवाइंड करून तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट, इव्होल्यूशन. व्हॉट इज इव्होल्यूशन? द फॉर्मेशन ऑफ simple living organism from the complex living organism. It is called evolution. म्हणजे काय, in the earlier period we were the primitive. म्हणजे सुरुवातीला आपण मंकी होतो, मग आपल्यामध्ये चेंजेस होत गेले आणि सध्या आपण कोण आहे, मॉडर्न मॅन आहे. हे कुणामुळे पॉसिबल झालं, इव्होल्यूशनमुळे. इव्होल्यूशन ही प्रोसेस मग कशी होते हे आपण पाहूया. इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू चेंजेस होत गेले. म्हणजे आपले पूर्वज कोण होते, आपले अँसेस्टर कोण होते, मंकी होते, बरोबर. त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू चेंजेस झाले आणि त्यांच्यापासून कोण तयार झालं, मॉडर्न मॅनचं फॉर्मेशन झालं. पुन्हा असं म्हणलं जातं, इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग थिंग ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट पॉइंट व्हॉट, इट इज अ स्लो प्रोसेस. ओके, म्हणजे इव्होल्यूशन होण्यासाठी म्हणजे असं नाही समजायचं 1 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये, म्हणजे मंकी होता, मंकी पासून लगेच त्याच्यापासून मॉडर्न मॅन तयार झाला असं नाही. ते होण्यासाठी लॅक ऑफ इयर म्हणजे लाखो वर्षे गेली. ओके, इट इज स्लो प्रोसेस. देन डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय म्हणायचं, इव्होल्यूशन होत असताना आपल्यामध्ये डेव्हलपमेंट काय झालं, आपल्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय, फॉर्मेशन ऑफ न्यू पेसेस.
ओके, इव्हॉल्युशनमुळे काय झालं, फॉर्मेशन ऑफ न्यू पेशीज. न्यू पेशीज मीन्स व्हॉट, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट आणि ॲनिमल यांच्यामध्ये व्हरायटी तयार झाल्या. काय झालं, फॉर्मेशन ऑफ न्यू पेशीज मीन्स व्हॉट, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल या सर्वांचं फॉर्मेशन झालं. अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यू कॅरेक्टर फॉर सेव्हरल जनरेशन मीन्स व्हॉट, पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये नवीन कॅरेक्टर काय झालं, त्याचं फॉर्मेशन झालं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला सुरुवातीला मीन्स व्हॉट, वेन वी वेर द प्रिमेट, म्हणजे जेव्हा आपण मंकी होतो आपल्याला टेल होती, परंतु कालांतराने ती डिसअपिअर झाली. म्हणजे काय झालं माहिती आपल्याला, आपल्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ न्यू कॅरेक्टर फॉर सेव्हरल जनरेशन, म्हणजे पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये नवीन कॅरेक्टर हे काय रे डेव्हलप होत गेलं. तर ह्याला काय म्हणतो आपण, काय रे इव्हॉल्युशन म्हणतो. ठीक आहे. अँड रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. आता रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन मीन्स व्हॉट, सपोज आपण या ॲटमॉस्फिअरमध्ये आता जिवंत आहे, कारण का नेचरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंजेस होतोय आपण त्याला काय करतोय, रिस्पॉन्स देतोय. अकॉर्डिंग टू द चेंज इन एन्व्हायरमेंट वी ॲडजस्ट. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जो काही चेंज होतो आपली बॉडी त्याला काय करते रे, ॲडजस्ट करते. याच्यामुळे पण आपल्यामध्ये काय झालं म्हणायचं, इव्हॉल्युशन झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट पहा बरं काय सांगितलं आपल्याला. हा, लाईफ नॉन एक्झिस्टंट ऑन अर्थ बिफोर 3.5 बिलियन इयर्स अगो. म्हणजे असं म्हणायचं 3.5 बिलियन इयर्स अगो आपल्या अर्थवर लिव्हिंग थिंग नव्हत्या. ओके, मग त्याच्यानंतर त्या आल्या. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलंय मग, हाऊ द फॉर्मेशन ऑफ लिव्हिंग थिंग टेक प्लेस. म्हणजे लिव्हिंग थिंग म्हणा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणा यांचं फॉर्मेशन कसं झालं ते आपण पाहूया. काय सांगितले पहा या ठिकाणी, लाईफ नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ बिफोर 3.5 बिलियन इयर्स अगो. ओके, म्हणजे 3.5 बिलियन इयर्स अगो अर्थवरती लाईफ नव्हती. मग लाईफचं फॉर्मेशन कसं झालं, सिंपल मध्ये पाहू आपण. ओनली सिंपल एलिमेंट इन ओशन. म्हणजे आपल्या ओशन मध्ये फक्त सिंपल एलिमेंट होते. म्हणजे कोण रे, कार्बन, हायड्रोजन, बरोबर ना. या प्रकारचे अशा प्रकारचे सिंपल एलिमेंट हे ओशन म्हणजे समुद्रामध्ये होते, महासागरामध्ये होते. मग त्या सिंपल एलिमेंट पासून ओशनच्या वॉटरमध्ये काय झालं, फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे त्यांच्यापासून काय म्हणायचं, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. पुन्हा त्याच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून कोणाचं फॉर्मेशन झालं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कोणाचं फॉर्मेशन झालं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे कोण, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड अशा प्रकारचे जे कंपाऊंड आहे त्यांचं फॉर्मेशन कोणापासून झालं म्हणायचं रे, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय फॉर्म झाले. म्हणजे आणि पारे जवळपास नीट लक्ष द्या, simple element get converted in organic and inorganic compound and form the organic compound. Formation of complex compound like protein and nucleic acid is formed. म्हणजे ह्यांच्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले आणि ते सर्व कॉम्प्लेक्स कंपाऊंड ओके ओशनच्या पाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट झाले, एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यापासून ओशनमध्ये काय झालं, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप्स ऑफ सेल असं कन्सिडर करायचं. ओशन मध्ये इन्फानाइट मेनी सेल्स म्हणजे काय आपण मोजू शकत नाही एवढ्या सेल्सचं फॉर्मेशन समुद्रामध्ये झालं किंवा त्याला म्हणून आपण काय ओशन मध्ये झालं. त्यापैकी सम सेल शोड डिफरन्सेस अमंग इच अदर. म्हणजे ज्या काय सेल्स ओशन मध्ये तयार झाल्या होत्या त्यांच्यामध्ये डिफरन्स होता. काही लहान असतील, काही मोठे असतील, काहींचं स्ट्रक्चर वेगळं असेल. अशा प्रकारे सेलमध्ये डिफरन्सेस आपल्याला म्हणजे पाहायला मिळतो. त्यानंतर सम शोड गुड ग्रोथ अँड सम पेरिश. म्हणजे त्यातील काही सेल काय झालं माहिती त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली आणि काही ज्या सेल आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ नाही झाली, अशा सेल डेड झाल्या. म्हणजे काय एकंदरीत याच्यामध्ये हे पाहिजे आपल्याला फॉर्मेशन ऑफ लिव्हिंग थिंग कशामुळे तयार झालं किंवा कोठे तयार झालं, ओशनमध्ये. ओशनमध्ये सुरुवातीला सिंपल एलिमेंट होते. फ्रॉम द सिंपल एलिमेंट फॉर्मेशन ऑफ काय तयार झालं माहिती ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झालं आणि ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड ह्यांच्यापासून कोण तयार झालं, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि हे सर्व कॉम्प्लेक्स कंपाऊंड ओशनच्या वॉटरमध्ये एकत्र आले ओके आणि त्या ओशनमध्ये काय तयार झालं,
फॉर्मेशन ऑफ सेल. डिफरंट टाइप्स ऑफ सेल तयार झाल्या, त्याचं स्ट्रक्चर वेगळं होतं. त्यातील काही सेल दे शोड गुड ग्रोथ, काही सेल मध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली, आणि सम सेल गेट पेरिश, आणि काही सेल नष्ट झाल्या, डेड झाल्या. ओके, एकंदरीत इव्हॉल्युशन कसं झालं त्याचा हा सिंपल पॉइंट आहे. तर याचा परिणाम झाला, जे युनिसेल्युलर सेल ओशन मध्ये होत्या त्यांच्यामध्ये आफ्टर सम पिरियड चेंजेस झाला, आणि त्या सेल पासूनच ऑन द अर्थ फॉर्मेशन ऑफ कोणाचं फॉर्मेशन झालं, ॲनिमल डायव्हर्सिटी अँड प्लांट डायव्हर्सिटी. तिथं असं कन्सिडर करायचं, ओशन मधल्या ज्या काय सेल्स होत्या त्या सेलच्या मदतीने ॲनिमल डायव्हर्सिटी अँड प्लांट डायव्हर्सिटी मीन्स व्हॉट, डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल अँड डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट यांचं काय झालं, फॉर्मेशन झालं. आता ॲनिमल मध्ये पाहू आपण, कोणते ॲनिमल रे, फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम त्यांचं एक्झाम फॉर्मेशन झालं. म्हणजे काय, अमिबा हा युनिसेल्युलर ॲनिमल आहे, आणि त्याच्यापासून कोण, आणि मल्टीसेल्युलर ॲनिमल कोणते, जायंट, व्हेल अँड मॅन. म्हणजे ओशन मध्ये जे काय सेल्स होत्या त्या सेल्स पासून डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल तयार झाले. मीन्स व्हॉट, युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर. म्हणजे अमिबा कसा आहे, युनिसेल्युलर आहे, आणि व्हेल अँड मॅन हा कसा आहे म्हणायचा, मल्टीसेल्युलर आहे. तसंच प्लांट, आणि त्या सेल पासून डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट पण तयार झाले. फ्रॉम म्हणजे काय, युनिसेल्युलर प्लांट टू मल्टीसेल्युलर प्लांट. आता क्लोरेला इज अ युनिसेल्युलर प्लांट अँड ह्यूज बनियन ट्री म्हणजे आपलं वडाचं झाड, हे काय झालं रे, मल्टीसेल्युलर प्लांट झालं. हे जवळपास हे सर्व पॉईंट हे इव्होल्युशन मध्ये येतात. पॉईंट एकदम सोपा आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. आणखी एक महत्वाचं, देर आर मेनी थेरीज बट थेरीज ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ऍक्सेप्टेड. म्हणजे इव्होल्युशन कसं झालं, आता मी तुम्हाला जे काय सांगितलं, ओशन मध्ये इव्होल्युशन झालं, ओशन मध्ये इव्होल्युशन होण्याची सुरुवात झाली. ओके, मग खरं इव्होल्युशन कसं झालं त्याच्या अशा भरपूर थेरीज आहेत. फक्त कोणती थेरी, दिस थेरी, द थेरीज ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ओनली ऍक्सेप्टेड. म्हणजे ही थेरी फक्त ऍक्सेप्ट केली गेली. अशा भरपूर थेरी आहेत. आता आपण पुढचा पॉईंट पाहू. नाव सी, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता अर्थवरती जेवढे प्लांट असतील, ॲनिमल असतील, त्या सर्वांमध्ये इव्होल्युशन झालं, बरोबर ना. म्हणजे आपल्या सर्वांमध्ये इव्होल्युशन झाले. त्याचे काही इव्हिडन्सेस आहेत. आता पहिला इव्हिडन्स हे काय, आपलं हे पाहिजे, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आता मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस मीन्स व्हॉट, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल अँड दे आर मॉर्फॉलॉजिकल सिमिलर. दे आर मॉर्फॉलॉजिकल सिमिलर. मॉर्फॉलॉजिकल सिमिलर मीन्स व्हॉट, एक्सटर्नली एक काम करू, सर्व काय करू आपण, ॲनिमल घेऊ. सपोज ह्युमन घेऊ, काऊ, बाफॅलो, हे सर्व ॲनिमल घ्या. आपल्याला कान आहेत, काऊ, बाफॅलो त्यांना पण कान आहेत. आपल्यामध्ये ब्लड वेसली, त्यांच्यामध्ये पण ब्लड वेसली आपल्या. ओके, अशा प्रकारे. पण वरचेवर हे सांगायचं मला तुम्हाला की वरचेवर आपण आपल्याला जे काही कॅरेक्टर आहे किंवा जे ऑर्गन्स आहेत ते इतर देखील ॲनिमलला आहेत. म्हणजे एक्सटर्नली आपण सर्वजण सेम आहे. म्हणजे असे भरपूर ॲनिमल आहे. आपण एक्सटर्नली मॉर्फॉलॉजिकल आपण सर्व कसे तरी सेम आहे. मग ह्याच्यावरून असा अर्थ होतो, ओके, आपल्या सर्वांचा अँचेस्टर और ओरिजिन हा एकच आहे. अँचेस्टर म्हणजे काय, आपला पूर्वज. ओरिजिन म्हणजे काय, आपल्या सर्वांचा पूर्वज हा कोण आहे, एकच असला पाहिजे. जरी आपण असं ह्युमन आहे, ते काव असू द्या, बाफेला असू द्या, या सर्वांचा अँचेस्टर कोण आहे, एकच आहे. ओके, म्हणजे काय, पण आपण एक्सटर्नली आपली बॉडी पाहिली, आपल्या बरोबर इतर जे ॲनिमल आहेत त्यांची बॉडी पाहिली, बरोबर ना. आपल्याला इयर आहे, त्यांना पण इयर आहे. ओके, आपल्या बॉडीवरती हेअर्स आहेत, त्या दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीवरती पण हेअर आहे. म्हणजे एक या पॉईंटमध्ये काय कन्सिडर करायचं, एक्सटर्नली आपलं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या बरोबर इतर ॲनिमलमध्ये जे का ऑर्गन्स सापडतात ते आपल्यामध्ये पण आहेत. म्हणजे असं समजायचं, आपल्या सर्वांचा अँचेस्टर मीन्स ऑर ओरिजिन इज सेम. आपल्या सर्वांचा पूर्वकार्य एकच आहे. नंतर ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस मीन्स व्हॉट, इंटरनल स्टडी. सपोज आपल्या बरोबर इतर जे ॲनिमल असतील त्यांचा आपण इंटरनल स्टडी केला,
इंटरनल स्टडी इज कॉल्ड अॅनाटॉमी. सपोज आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे बोन्स आहेत ते इतर जे ॲनिमल घेतले आपण, सपोज एक काम केलं, पुन्हा तेच एक्झाम्पल घेतो मी. काऊ आणि बफॅलो, इव्हन आपल्यामध्ये जे का बोन्स आहेत ते बोन जवळपास कसे आहेत रे, स्ट्रक्चरली इंटरनली सेम वाटतात. म्हणजे काय, त्यांचा आणि आपला या सर्वांचा अँचेस्टर किंवा ओरिजिन म्हणू आपण, किंवा त्याला आपण पूर्वज म्हणू, हे काय आहेत रे, सर्व सेमच आहेत. बरोबर. नेक्स्ट पॉईंट, वेस्टिजियल ऑर्गन. आता व्हॉट इज द वेस्टिजियल ऑर्गन? द ऑर्गन, okay, the organ which are present in our body but now they are useless, such organs are called vestigial organ. म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये असे ऑर्गन्स आहेत ते सध्या युजलेस आहेत, परंतु इन द अर्लियर पिरियड दे वेर डुईंग फंक्शन. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ते फंक्शन करत होते, पण ते आता आपल्यामध्ये करत नाही. अशा प्रकारचे वेस्टिजियल ऑर्गन आपल्यामध्ये सापडतात, इतर ॲनिमलमध्ये पण सापडतात. ओके. आता कोणती कोणती आपण ते पाहूया. अपेंडिक्स, टेलबोन आणि इयर पिना. ओके. अपेंडिक्स माहिती आपल्याला. एक काम करू, आपलं टेक्स्टबुक, आपल्या टेक्स्टबुकमध्ये या ठिकाणी आपल्याला अपेंडिक्स हा ऑर्गन दिलाय. ओके. इयर मसल आहे, टेल बोन आहे, विसडम टीथ आहे. हे सर्व जे ऑर्गन्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये, आपल्या बरोबर इतर जे ॲनिमल आहेत त्यांच्या बॉडीमध्ये पण आहे. परंतु आता हे ऑर्गन आपल्यामध्ये फंक्शनलेस आहे. म्हणजे काय, ते आपल्या बॉडीमध्ये असले काय आणि नसले काय त्याने आपल्याला काही फरक पडणार नाही, परंतु आपल्या बरोबर इतर ॲनिमलमध्ये पण ते सापडतात. बरोबर आहे. ह्याचा अर्थ काय समजायचा, म्हणजे ह्याचा अर्थ हा समजायचा, आपल्या सर्वांचा अँचेस्टर ओरिजिन किंवा पूर्वज म्हणून आपण हे काहीतरी सेम आहे. देन नेक्स्ट पॉइंट पहा, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस मीन्स व्हॉट? ठीक आहे. बिलियन्स इयर्स ॲगो, म्हणजे लाखो वर्षापूर्वी, ड्यू टू व्हॉल्कॅनो, अर्थवेक, फ्लड, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल दे गेट बरीड अंडरग्राउंड. म्हणजे लाखो वर्षापूर्वी प्लांट असतील, ॲनिमल असतील, हे जमिनीच्या आतमध्ये गाडले गेले, बरीड. कोणामुळे? व्हॉल्कॅनो, अर्थवेक, फ्लड यांच्यामुळे. मग त्यांची बॉडी अंडरग्राउंड राहिली. बरोबर ना. आणि ज्यावेळी आपल्याला त्यांच्या बॉडी सापडल्या, बरोबर ना, त्यांचे स्केलेटन सापडले, बरोबर ना, ते स्केलेटनचा स्टडी केला. पण ते त्यांच्या स्केलेटनचा स्टडी केला, त्याबरोबर त्यांचं इम्प्रेशन म्हणजे काय, ठसे, हे जवळपास सेम होतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲनिमल असतील, आपल्याबरोबर इतर जे ॲनिमल असतील, ते सर्वांबरोबर ते मॅच होतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा, की आपल्या सर्वांचा अँचेस्टर, आपल्या सर्वांचा पूर्वज काय म्हणून आपण सेम होता. पाहून पहा, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस रिमेनंट अँड द इम्प्रेशन रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. रिमेनंट मीन्स व्हॉट? स्केलेटन, बोन्स. ओके. अँड इम्प्रेशन मीन्स व्हॉट? काट ऑर मॉल्ड. म्हणजे काय, त्यांचे ठसे हे आपल्याला जमिनीच्या आतमध्ये अंडरग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ड्यू टू अर्थवेक, फ्लड आणि व्हॉल्कॅनो एक्सेट्रा. म्हणजे काय म्हणायचं, अर्थवेक म्हणा, फ्लड म्हणा, व्हॉल्कॅनो म्हणा, हे जमिनीच्या आतमध्ये गाडले गेले. आणि जे स्केलेटन असतील, जे बोन्स असतील, तर त्याला म्हणतात रे फॉसिल्स. ओके. म्हणजे लाखो वर्षापूर्वी जमिनीच्या आतमध्ये गाडले गेलेले जे ॲनिमल असतील किंवा प्लांट असतील, त्यांचे ज्या डेड बॉडी असतील, त्यांचे स्केलेटन असतील, तर त्याला काय म्हणायचं, फॉसिल. या सर्वांचा स्टडी केला तर याच्यातून काय कळतं, आपल्या सर्वांचा अँचेस्टर, पूर्वज कोण आहे, एकच असणार आहे. ओके. दे सी, महत्वाचा एक आणखी पॉईंट आहे, कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग मेथड मीन्स व्हॉट? याचा काय फायदा पाहू आपण. द टाइम पिरियड सिन्स द डेट ऑफ प्लांट अँड ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग कार्बन डेटिंग मेथड. सपोज एखादा ॲनिमल, सध्या आपल्याला पहा, पेन जमिनीच्या आतमध्ये म्हणा, लाखो वर्षापूर्वी गाडले गेलेले प्लांट वगैरे ॲनिमल असतील, यांचे आपल्याला फॉसिल्स और स्केलेटन आपल्याला मिळतात. ते किती वर्षापूर्वीचे आहे किंवा किती वर्षापासून ते जमिनीच्या आतमध्ये गाडले गेलेले आहेत किंवा अंडरग्राउंड आहेत, हे फाइंड आउट करायचे टेक्निक आहे. आणि त्या टेक्निकला काय म्हणतात, कार्बन डेटिंग मेथड.
म्हणजे या टेक्निकचा आणखा फायदा कशासाठी होतो? कार्बन डेटिंग इज यूज फॉर पॅलिओन्टॉलॉजी अँड द अँथ्रोपॉलॉजी. पॅलिओन्टॉलॉजी मीन्स वाट रे? सपोज एखादं फॉसिल्स जमिनीच्या आतमध्ये किती वर्षापासून आहे हे सांगण्यासाठी या कार्बन डेटिंग मेथडचा यूज होतो. आणि आणखी काय सांगितलं आपल्याला? अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी मीन्स वाट? सपोज एखादी खडक असेल, माती असेल, बरोबर, त्या मातीचा नमुना घ्यायचा आपल्याला, त्या मातीचा स्टडी करायचा आहे, किंवा त्याच्यामध्ये कुठला ॲनिमल गाडला गेला, त्याचे इम्प्रेशन असेल किंवा त्याचे ठसे असेल, हे किती वर्षापासूनचं आहे, किती वर्षापूर्वीचं आहे हे सांगण्यासाठी कार्बन डेटिंग मेथडचा यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट सी नाव कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक मीन्स व्हॉट? देर आर सर्टन ॲनिमल विच शो द कॅरेक्टर्स ऑफ बोथ क्लासेस. मीन्स व्हॉट? असे काही भरपूर ॲनिमल आहेत, बरोबर ना, ते काय करतात? दोन्ही क्लासेसचे कॅरेक्टर दाखवतात. क्लासेसचे कॅरेक्टर मीन्स व्हॉट? वी नो ॲम्फिबियन ॲनिमल. ॲम्फिबियन ॲनिमल म्हणजे काय रे? द ॲम्फिबियन ॲनिमल्स मीन्स व्हॉट? लिव्हिंग इन वॉटर ॲज वेल ॲज इन अ लँड. ओके, जे पाण्यामध्ये राहतात आणि काय माती जमिनीवरती पण राहतात, त्यांना आपण ॲम्फिबियन म्हणतो. दॅट इज कॉल्ड कनेक्टिंग लिंक. सपोज शो द कॅरेक्टर ऑफ टू क्लासेस. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? असे ॲनिमल असतात डिफरंट क्लासचे, वेगळ्या ग्रुपचे, परंतु एक ॲनिमल काय करतो? कधी कधी दोन क्लास, दोन ग्रुपचे जे ॲनिमल असतात त्यांचे कॅरेक्टर दाखवतात. पाहू आपण ते पेरिपॅटस. आता या ठिकाणी आपण टेक्स्टबुक मध्ये पाहूया. या ठिकाणी हा या ठिकाणी पेरिपॅटस हा जो ॲनिमल दिलेला आहे तो कोणत्या दोन क्लासचे कॅरेक्टर त्यांनी दाखवले आहेत? क्लास ॲनिलिडा अँड क्लास अर्थ्रोपोडा. ॲनिलिडा इज अ ग्रुप ऑफ ॲनिमल लाईक अर्थवॉर्म. अर्थवॉर्म आपल्याला अर्थवॉर्म माहिती आहे? अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ. म्हणजे पेरिपॅटस हा जो ॲनिमल आहे त्याने जवळपास काय करतो? अर्थवॉर्म सारखे ॲनिमल त्यांचे देखील कॅरेक्टर दाखवले. अर्थ्रोपोडा. अर्थ्रोपोडा मीन्स व्हॉट? द क्लास ऑफ इन्सेक्ट. इन्सेक्ट मीन्स किडे, किडे मकोडे. हो, ॲनिलिडा शो द कॅरेक्टर ऑफ बोथ ॲनिलिडा अँड अर्थ्रोपोडा. म्हणून पेरिपॅटसला काय म्हणायचं? कनेक्टिंग लिंक. ओके. देन लंगफिश. लंगफिश शो द कॅरेक्टर ऑफ फिशेस ॲज वेल ॲज ॲम्फिबियन. म्हणजे हा जो लंगफिश आहे या ठिकाणी आपण त्याचे डायग्राम पाहूया. या ठिकाणी दिलेले आहे पेज नंबर 6 वरती पहा, लेसन नंबर 1. ओके. लंगफिश शोज द कॅरेक्टर ऑफ बोथ फिश अँड ॲम्फिबियन. एकंदरीत काय म्हणायचं? हे सर्व ॲनिमल एकमेकांचे कॅरेक्टर शो करतात, एकमेकांचे कॅरेक्टर दाखवतात. यातून काय कळतं? आपल्या सर्वांचा ओरिजिन और अँसेस्टर काय सेमच आहे. ओके. नाउ सी नेक्स्ट पॉइंट. एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रियो मीन्स व्हॉट? सपोज थोडक्यात पाहू आपण. All the embryo shows extreme similarities during the initial stages that decrease gradually. म्हणजे जवळपास when we grow in our mother uterus wall, म्हणजे जेव्हा आपण आपल्या मदरच्या युटरस वॉल मध्ये आपण ग्रोथ होत असते, आपली वाढ होत असते, त्यावेळी आपला एम्ब्रियो कसा असतो पहा. आपण टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 7 वरती पाहूया आपण. या ठिकाणी फिश आहे, सॅलमेंडर आहे, टॉर्टाइज आहे, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन. ओके. फिशचा एम्ब्रियो, बरोबर ना, हा फिश आहे, त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली ग्रो झाली तर मग त्याचा एम्ब्रियो असा होणार, बरोबर ना, त्याच्यानंतर हा होणार. ओके. निपा आपण या ठिकाणी फिश दिला आपल्याला. फिशचा एम्ब्रियो, फिश म्हणजे ग्रो झाली, नंतर फिशचं फॉर्मेशन झालं. त्यानंतर सॅलमेंडर. ओके. त्याचा एम्ब्रियो पहा, त्याच्यामध्ये ग्रो झाली, नंतर आपल्याला सॅलमेंडर दिसतो आपल्याला. या ठिकाणी टॉर्टाइजचा एम्ब्रियो पहा, त्याच्यामध्ये ग्रो झाली, नंतर फॉर्मेशन ऑफ किंवा आपण असतो मी टॉर्टाइज एक ॲनिमल तयार झाला म्हणून आपण वरती लावून या ठिकाणी आपण समजा वरची लाईन ही पाहिली आपण तर जवळपास आपल्याला हे दिसतं फिश, सॅलमेंडर, टॉर्टाइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन या सर्वांचा एम्ब्रियो इनिशियल. ऑल द एम्ब्रियो शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग द इनिशियल स्टेज. सुरुवातीला आपल्या सर्वांचा, आपल्या बरोबर इतर जे ॲनिमल असतील त्या सर्वांचा एम्ब्रियो दिसायला त्याचं स्ट्रक्चर कसं असतं रे? सेम असतं. म्हणजे एकंदरीत इथं काय समजायचं आपण? आपल्या सर्वांमध्ये जे इव्हॉल्युशन झाले, ओके, डिफरंट ॲनिमल्स आहेत, या सर्व ॲनिमलचा ओरिजिन किंवा स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला, आपल्या सर्वांचे जे काय पूर्वज असणार आहे तो एकच असणार आहे. फक्त काही वर्षामध्ये म्हणा, लाखो वर्षापूर्वी वगैरे म्हणा,
आपले थोडेफार कॅरेक्टर चेंजेस होत गेले, नवीन कॅरेक्टर आपल्यामध्ये डेव्हलप होत गेले आपल्याबरोबर इतर जे ॲनिमल त्यांच्यामध्ये नवीन कॅरेक्टर होत गेले आणि त्याच्यामुळे डिफरंट टाईप्स ऑफ ऑर डिफरंट स्पेशीज ऑफ ॲनिमल यांचं फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, आपण पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट पॉईंटला पाहूया आपण. ओके, नाव सी द नेक्स्ट पॉईंट. Darwin theory of natural selection. Darwin is a scientist. Okay. डार्विनने काय केलं? डार्विनने जी काय थेरी मांडली त्या थेरीचं नाव काय आहे? डार्विन पब्लिश अ बुक नेम ओरिजिन ऑफ स्पीशीज. Means what? Darwin written a book and the name of the book is Origin of Species. ओके, तर डार्विनने काय सांगितले पाहिजे? नेचरमध्ये किंवा डार्विनने हे केलं नॅचरल सिलेक्शन. व्हॉट? नॅचरल सिलेक्शन नावाची ही जी एक थेरी लिहिली, त्या थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलं? इन द नेचर दोज आर फिट कॅन लिव्ह इन द नेचर. म्हणजे नेचरमध्ये जे फिट होतील, जे स्वतःला ॲडजस्ट करतील, असेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम या नेचरमध्ये जिवंत राहतील. आणि जे स्वतःला नेचर बरोबर ॲडजस्ट करणार नाही ते गेट पेरिश, ते काय होतील? मरून जातील. म्हणजे काय पाहू आपण या ठिकाणी? डार्विनने कोणतं बुक लिहिलं? ओरिजिन ऑफ स्पीशीज. ओके, अँड द हिज थेरी, त्याची थेरी काय सांगते? प्रीचेस द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. That is, nature select only those which are fit to live and rest perish. Means what? डार्विनला हे सांगायचं होतं. डार्विनने कोणती थेरी लिहिली? नॅचरल सिलेक्शन. त्या थेरीमध्ये डार्विन काय सांगत आहे? नेचरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःला नेचरमध्ये फिट करून घेतो. मीन्स व्हॉट? स्वतःला नेचर बरोबर ॲडजस्ट करून घेतो. Means what? Suppose in the year there are 3 seasons. म्हणजे वर्षामध्ये 3 सीझन असतात, बरोबर ना? म्हणजे समर, विंटर, ओके, अँड रेन सीझन. मग या तिन्ही एन्व्हायरमेंटमध्ये म्हणा किंवा तिन्ही सीझनमध्ये म्हणू आपण एखादा ॲनिमल स्वतःला ॲडजस्ट करून घेतो. त्याच्यामध्ये ही कॅपॅसिटी असेल तर तो काय होतो रे? जिवंत राहतो. जर त्याच्यामध्ये ही कॅपॅसिटी नसेल तो काय होतो रे? मरतो. म्हणजे ही कन्सेप्ट कोणी सांगितली? डार्विनने सांगितली. कोणत्या बुकमध्ये सांगितले त्यांनी आपल्याला? ओरिजिन ऑफ स्पीशीज. मीन्स व्हॉट? पुन्हा एकदा मी रीड करतोय. प्रीचेस द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. दॅट इज नेचर सिलेक्ट ओनली दोज विच आर फिट टू लिव्ह अँड रेस्ट पेरिश. मग निसर्ग काय करतो? नेचर काय करतो? जे फिट आहेत ते जगतात आणि जे फिट नाहीत ते काय होतात रे? डेड होतात. असं हा आपल्याला डार्विन सांगतो. नेक्स्ट, ऑब्जेक्शन टू डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनने नॅचरल सिलेक्शन ही थेरी आपल्याला सांगितली, परंतु त्या थेरीचे पण काही ऑब्जेक्शन आहेत. आता ते ऑब्जेक्शन आपण पाहूया. कोणते कोणते ऑब्जेक्शन आहेत? आता पहिला ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. ओके, आता आपल्यामध्ये जे काय इव्हॉल्युशन झालेलं आहे, बरोबर ना, ते फक्त निसर्गामुळे किंवा नेचरमुळे झालं हे बरोबर नाही. आणि हे बरोबर आहे. काय बरोबर आहे? की फक्त नॅचरल सिलेक्शनमुळे म्हणा किंवा नेचरमुळे आपल्यामध्ये चेंजेस झालेले नाहीत किंवा आपल्यामध्ये इव्हॉल्युशन झालेले नाहीत. आपल्यामध्ये इव्हॉल्युशन होण्याचे असे भरपूर रिझन्स आहेत. आपण असं म्हणू नेचरमुळे पण आपलं सिलेक्शन होतं. डार्विनने फक्त हे सांगितलं की आपल्यामध्ये जे काही इव्हॉल्युशन झाले ते फक्त नेचरमुळे झाले. ओके, असं अजिबात नाही. तर आपल्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत ते जीनमुळे पण झालेले आहेत. म्युटेशन इन अ जीन म्हणजे आपले जे जीन्स असतात त्याच्यामुळे होणारे चेंजेस म्हणा, त्याच्यामध्ये होणारे बदल म्हणा, याच्यामुळे पण आपल्यामध्ये काय झालेले आहेत? इव्हॉल्युशन झालेलं आहे. फक्त नेचरमुळे आपल्यामध्ये इव्हॉल्युशन झालं हे असं आहे का? अजिबात नाही. तर जीन म्युटेशन याच्यामुळे पण आपलं इव्हॉल्युशन झालेलं आहे. फक्त डार्विन काय सांगत होते? त्यांनी हे सांगितलं फक्त नेचर. ओके, आपण एखाद्या नेचरमध्ये राहत असाल, आपला हा नेचर, त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय होता? इव्हॉल्युशन होतं.
पण आपल्यामध्ये इव्होल्युशन होण्याचे असे भरपूर एक्झाम्पल आहेत, भरपूर रिझन्स आहेत. त्यातलं मी तुम्हाला एक सांगितले, कोणतं? जीन म्युटेशन. म्युटेशनमुळे पण आपल्यामध्ये काय झालं म्हणायचं? इव्होल्युशन झालेलं आहे. आता सेकंड ऑब्जेक्शन आपण पाहूया. नॉट मेन्शन एक्सप्लेनेशन ऑफ युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन मीन्स व्हॉट? युजफुल मॉडिफिकेशन मीन्स व्हॉट? आपल्यामध्ये जे काही चांगले चेंजेस झाले, चांगले बदल झाले, ओके. त्याचबरोबर युजलेस मॉडिफिकेशन मीन्स व्हॉट? जे आपल्यामध्ये नको असलेले जे काही बदल झाले ते कशामुळे झाले हे काही डार्विन सांगू शकला नाही. एक्झाम्पल, नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. डार्विनने आपल्यामध्ये जी काही इव्होल्युशन झालं ती प्रोसेस स्लो होती. ती प्रोसेस इतकी स्लो का बरं होती? त्याचबरोबर आपल्यामध्ये ॲब्रप्ट चेंजेस झाले. ॲब्रप्ट मीन्स व्हॉट? सडनली, अचानक आपल्यामध्ये नवीन कॅरेक्टर डेव्हलप झाले. ते नवीन कॅरेक्टर का डेव्हलप झाले हे देखील डार्विन्स आपल्याला सांगू शकले नाही. ओके. आता ॲब्रप्ट चेंजेसचं आपण एक्झाम्पल घेऊया. सपोज आपण हे पाहतो की आपल्या आजूबाजूला काही काही गर्ल्स असतील, बॉईज असतील की त्यांना 6 फिंगर्स असतात. नॉर्मली आपल्याला एका हँडला किंवा 5 बोट असतात, 5 फिंगर्स. कधी कधी त्यांना 6 असतात. हे ॲब्रप्ट चेंजेसचं एक्झाम्पल झालं. ओके. मग हे कॅरेक्टर, हे ॲब्रप्ट चेंजेस एखाद्यामध्ये का डेव्हलप होतात हे देखील डार्विन सांगू शकला नाही. आता नेक्स्ट पॉईंट, लॅमर्किझम. जीन बाप्टिस्ट लॅमार्क्स proposed that morphological changes occurring in a living organisms are responsible for evolution. बरोबर आहे. आपल्यामध्ये मॉर्फोलॉजिकल जे काही चेंजेस झालेले आहेत, ओके, ते कोणामुळे झाले आहेत? इव्होल्युशनमुळे झालेले आहेत. म्हणजे पहा, सुरुवातीला आपली बॉडी कशी होती, आत्ताची बॉडी पहा. ओके. म्हणजे ज्यावेळी मंकीची बॉडी पाहतो आपण, ऑल द म्हणजे पूर्ण बॉडीवरती हेअर्स असतात. पण आपल्या आता पूर्ण बॉडीवरती हेअर्स वगैरे नाही. त्याला म्हणून आपण काही मॉर्फोलॉजिकल चेंजेस. मॉर्फोलॉजिकल चेंजेस मीन्स व्हॉट? वरचेवर किंवा एक्सटर्नली आपल्यामध्ये जे काही चेंजेस झाले आहेत ते इव्होल्युशनमुळे झालेले आहेत, हे बरोबर आहे. परंतु आणखी पुढे जाऊन लॅमार्क हे काय सांगत आहेत आपल्याला? द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्यामध्ये जो मॉर्फोलॉजिकल चेंजेस झालेत, मॉर्फोलॉजिकल जे चांगले बदल झालेत, ओके, ते कशामुळे झालेत? की आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे ज्या ॲक्टिव्हिटी होतात त्या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्यामध्ये चांगले बदल निर्माण झाले. ओके. किंवा आपले जे ऑर्गन्स आहेत ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले. म्हणजे थोडक्यात लॅमार्क्स यांना काय सांगायचं होतं? सपोज एखाद्या ऑर्गनचा आपण चांगल्या प्रकारे यूज केला तर ते ऑर्गन्स आपले चांगले डेव्हलप होतात. आणि सपोज आपण ऑर्गनचा यूज प्रॉपर करत नसाल तर असे जे ऑर्गन असतात ते डेव्हलप होत नाही. त्यानंतर काय होतं तरी डिसयूज होऊन ते आपल्या बॉडीमधून नष्ट होतात. असं आपल्याला कोण सांगत आहे? लॅमार्क सांगत आहे. ओके. त्यांनी काय काय सांगितलं आपण एकदा रीड आउट करूया. पहा, द कन्सेप्ट वॉज कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स बाय लॅमार्क. मग त्यांनी हे प्रिन्सिपल सांगितलं. लॅमार्कचं प्रिन्सिपल म्हणजे काय? ते यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन बाय लॅमार्क. म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या ऑर्गनचा जनरेशन टू जनरेशन चांगला यूज करत असेल तर ते ऑर्गन चांगल्या प्रकारे डेव्हलप होत असतात. जर आपण त्या ऑर्गनचा आपण यूज करत नसाल तर ते ऑर्गन आपल्यामधून काय होतात तरी डिसयूज होतात किंवा डिसअपिअर होतात. आपण त्याचे 3 एक्झाम्पल पाहू. नाव सी द एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल, increase in the length of the giraffe due to the browsing on leaves of tall plants by extending their neck for many generations. म्हणजे हे सांगायचं, सुरुवातीला आपल्याकडील किंवा पूर्ण आपल्या ह्या अर्थवरती जे जिराफ होते त्यांची नेक सुरुवातीला छोटी होती. परंतु जे टॉल ट्रीज असतात, टॉल प्लांट असतात त्यांच्यावर ते लीव्ज म्हणजे पानं खायची होती. कोणाला? जिराफला. तर त्यांनी काय केलं? जिराफ स्टार्टेड एक्सटेंडिंग देअर नेक. म्हणजे जिराफने काय केलं? त्यांची जी मान आहे काय केलं? एक्सटेंड म्हणजे उंच करायला सुरुवात केली, उंचवण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे प्लांट असेल त्या प्लांटची जी ब्रांच म्हणजे फांदी असेल त्या फांदीवरती असतं जे लिव्ज ते खाण्यासाठी त्यांनी काय केलं, पिढ्यानपिढ्या त्यांची नेक काय केली, एक्सटेंड केली, म्हणजे उंच उंच करत गेले. मग त्याचा असा परिणाम झाला, त्याचा असा रिझल्ट झाला, जिरप आता आपण जे पाहतोय तर त्याची नेक कशी आहे, लॉंग नेक आहे. म्हणजे काय केलं, जिराफने त्याच्या ऑर्गनचा जनरेशन टू जनरेशन चांगल्या प्रकारे यूज केला, म्हणून त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस झाला. म्हणजे काय, त्याची नेक कोणाची, जिराफची चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली. आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. विंग ऑफ डक अँड द इमू बिकम वीक ड्यू टू द नो यूज. आता बघा, डक अँड इमू, ओके, तर हे दोन बर्ड त्यांनी काय केलं, त्यांचे जे विंग्स ते त्यांचा यूज जास्तीत जास्त करत नव्हते. पण त्याचा असा परिणाम झाला, डक आणि इमो ह्यांची विंग ओके चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले नाहीत आणि ते काय झाले, वीक झाले. ओके, पण त्यांच्यामुळे त्यांना इन द स्काय दे कॅनॉट फ्लाय प्रॉपरली, म्हणून ते आपल्या आकाशामध्ये प्रॉपर ते काय फ्लाय करू शकत नाही. कारण का, इमूने म्हणा डकने म्हणा त्याला विंग्ज आहेत, पंख आहेत, पण त्यांनी काय केलं, पिढ्यानपिढ्या त्याचा चांगल्या प्रकारे यूज केलाच नाही. त्यामुळे काय झालं, त्यांना प्रॉपर हवेमध्ये फ्लाइंग करता येत नाही. बरोबर आहे. नेक्स्ट थर्ड वन एक्झाम्पल, स्नेक लॉस्ट लेग ड्यू टू द ब्युरोइंग हॅबिटॅट. ओके, असं म्हणलं जातं, इन द अर्लियर पिरियड स्नेक हॅड लेग. स्नेकला काय होते रे, लेग होती, परंतु टू सेव्ह फ्रॉम द प्रिडेटर, म्हणजे प्रिडेटर पासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी स्नेकने काय प्रिपेअर केलं, त्यांनी हे प्रिपेअर केलं, क्राउडिंग ऑन द लँड और क्रिपिंग ऑन द लँड, म्हणजे जमिनीवरती किंवा सॉइलवरती त्यांनी क्रिपिंग म्हणजे काही सरपटणे त्यांनी प्रिफर केलं, त्यांनी पसंत केलं. याचा असा अर्थ झाला, स्नेकने त्याच्या लेगचा यूज केला नाही, पण हे यूज न करणे हे जनरेशन टू जनरेशन चालू होतं. आणि त्याचा असा परिणाम झाला, स्नेकचा तो जो लेग जे होते नंतर ते काय झाले, डिसअपियर झाले. ओके, दिस इज कॉल्ड द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. लॅमार्किझमने आपल्याला जे काय सांगितले त्याची ही जी थिअरी, त्याची मेन थिअरी काय सांगतो आपल्याला लॅमार्किझम, ते काय सांगतात आपल्याला, सपोज आपण एखादे ऑर्गन्स जनरेशन टू जनरेशन चांगल्या प्रकारे यूज करत असेल तर ते ऑर्गन चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात, अदरवाईज ते ऑर्गन नंतर आपल्या बॉडीमधून म्हणा डिसअपियर होतात. ओके, हा पॉईंट पहिला आपण कोणाचा, लॅमार्किझमचा. नाउ नेक्स्ट पॉईंट, ओके, रिजेक्शन ऑर ऑब्जेक्शन टू लॅमार्क थेरी. आता लॅमार्कची थेरी आपण पाहिली, पण त्याच्या थेरीला काही ऑब्जेक्शन होते, काही रिजेक्शन होते, किंवा ती जी थेरी आहे तिचं रिजेक्शन केलं का बरं. पहिला पॉईंट पाहूया आपण, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू ऍक्टिव्हिटीज ऑर डिजनरेशन ड्यू टू नो यूज. म्हणजे आपण रीड करू आपण, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू ऍक्टिव्हिटीज ऑर डिजनरेशन ड्यू टू नो यूज. म्हणजे एखादा ऑर्गन समजा आपण पुन्हा पुन्हा यूज करत असाल तर तो चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो, आणि यूज करत नसेल तर डेव्हलप होत नाही. तर हे जवळपास कोणीही त्याला मान्य केलं नाही. काय झाले, कोणीही त्याला मान्य केलं नाही. चल क्लिक करायचं. ऑब्जेक्शन टू लॅमार्क थेरी. लॅमार्कने जी काय थेरी मांडली त्याची आपण रिजेक्शन पाहतो. म्हणजे काय पहा, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू ऍक्टिव्हिटीज, म्हणजे आपण ऍक्टिव्हिटी केल्या फ्रॉम जनरेशन टू जनरेशन तर ते ऑर्गन चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात. ऑर डिजनरेशन ड्यू टू नो यूज, जर सपोज आपण ते ऑर्गन यूज करत नसेल, चांगली ऍक्टिव्हिटी करत नसेल, ओके, ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ऍक्सेप्टेड. म्हणजे आपण एखादे ऑर्गन चांगल्या प्रकारे यूज करत असाल फ्रॉम जनरेशन टू जनरेशन ते चांगले डेव्हलप होतात, पण यूज करत नसाल तर डेव्हलप होणार नाही, हे ऍक्सेप्ट केलं. परंतु काय, सेकंड पॉईंट पाहू आपण, द ट्रान्सफर ऑफ डेव्हलप अँड अनडेव्हलप कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन रिजेक्टेड. सपोज आपल्यामध्ये सपोज काय कॅरेक्टर चांगले डेव्हलप झाले किंवा काय कॅरेक्टर डेव्हलप झाले नाही, तरी ते डेव्हलप झालेले कॅरेक्टर एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होऊ शकतात,
हे खरं नाही. म्हणजे कधी कधी असं होतं चांगले डेव्हलप झालेले कॅरेक्टर पुढच्या पिढीपर्यंत ट्रान्सफर होतील हे आपण प्रॉपरली सांगू शकत नाही. म्हणून हा देखील पॉईंट त्यांचा काय झाला, रिजेक्ट केला. त्यानंतर मॉडिफिकेशन ब्रॉट इन अर्थ आर नॉट ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन. सपोज आपल्यामध्ये चांगले मॉडिफिकेशन झाले, ओके, आणि ते मॉडिफिकेशन पुढच्या पिढीपर्यंत किंवा पुढच्या पिढीला ट्रान्सफर होऊ शकतात, हे देखील काही पॉसिबल नाही. सपोज आपलं सध्या आपल्या फॅमिलीमध्ये सर्वांना किती रे, समजा एखाद्या हातामध्ये समजा 5 फिंगर आहे, तर पुढची समजा पिढी असेल तर त्यांना असं होऊ शकतं कधी कधी 6 फिंगर, एका हाताला कधी 6 बोट येऊ शकतात. म्हणजे आता आपलं मॉडिफिकेशन कसं आहे, चांगले, पण पुढच्या पिढीला समजा एखाद्या चाइल्ड असेल त्याच्या हाताला समजा 6 फिंगर आले असतील तर काय म्हणायचं मग, बरोबर ना. मग हे सांगायचंय समजा आपल्यामध्ये चांगले मॉडिफिकेशन झाले असतील, ते मॉडिफिकेशन पुढच्या पिढ्या देखील मिळू शकतात, हे काही योग्य नाही किंवा हे काही बरोबर नाही. अशा पद्धतीने लॅमर्कचे हे महत्वाचे काय म्हणायचं 3 ऑब्जेक्शन होते. आता पुढचा पॉईंट पाहूया, पेशिएशन. पेशिएशन मीन्स व्हॉट, डिफरंट व्हरायटी ऑफ पेशीज. आता आपल्याकडे डिफरंट व्हरायटी ऑफ पेशीज सापडते, मीन्स व्हॉट, डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स सापडतात. कशामुळे पहा, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस अँड आयसोलेशन ऑल्सो लीड टू पेशिएशन. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी जिओग्राफिकल मीन्स व्हॉट, रिजन. आपल्या अर्थवरती वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट रिजन सापडतात किंवा एरिया सापडतात. ट्रॉपिकल रिजन म्हणतो आपण, टेरिटरी रिजन म्हणतो आपण, डेझर्ट रिजन म्हणतो आपण. ओके, या प्रत्येक रिजन, या प्रत्येक एरियामध्ये सापडणारे किंवा प्रत्येक एरिया डिफरंट आहे. त्याबरोबर रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, या वेगवेगळ्या एरियाच्या ठिकाणी सापडणारे जे काही ॲनिमल आहे तर त्यांचे सेक्स ऑर्गन देखील डिफरंट आहे. मग त्याच्यामुळे काय झालं पहा, अँड आयसोलेशन म्हणजे काय, असे हे सर्व ॲनिमल म्हणा एकमेकांपासून काय वेगळे आहेत. त्याच्यामुळे काय झालं, ऑल्सो लीड टू पेशिएशन मीन्स व्हॉट, डिफरंट व्हरायटीज ऑफ पेशीज तयार झाले. म्हणजे काय, डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल यांचं फॉर्मेशन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड द पिरियड इज डिफरंट. म्हणजे काय, आपलं सर्वांचं फूड डिफरंट आहे. सोबत डेझर्टमधील सोबत ॲनिमल काय असतील त्यांचं फूड वेगळं असतं. ओके, त्यांचं हॅबिटॅट मीन्स व्हॉट, द प्लेस वेअर द ॲनिमल लिव्ह. एखादे ॲनिमल कुठे राहतात, काही ॲनिमल जमिनीच्या आतमध्ये राहतात, काही जमिनीच्या वरती राहतात, काही प्लांटवरती राहतात. ओके, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, सर्व ॲनिमलची सेक्शुअल कॉन्टॅक्ट करण्याची मेथड ती देखील वेगवेगळी आहे. अँड पिरियड इज डिफरंट. पिरियड मीन्स व्हॉट, जगण्याचा कालावधी पण त्यांचा कसा रे वेगळा आहे. पुन्हा आपण एक्सप्लेन करूया. पेशिएशन मीन्स व्हॉट, डिफरंट व्हरायटीज ऑफ प्लांट ऑर ॲनिमल यांचं फॉर्मेशन कशामुळे झाले. जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस म्हणजे आपल्या यात ऑन द अर्थ डिफरंट रिजन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रिजन्स आहेत. ओके, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, सर्वांचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स वगैरे असतील त्या सर्वांचे सेक्स ऑर्गन डिफरंट प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ओके, आणि आयसोलेशन, आणि आपण सर्व एकमेकांपासून वेगळे आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं, लीड टू स्पेशिएशन ऑफ. त्याच्यामुळे काय झालं, आपल्या सर्वांच्या फूड इटिंग हॅबिट, आपल्या खाण्याच्या सवयी म्हणा, आपले फूड म्हणा वेगळे हॅबिटेट, त्याचबरोबर आपलं लिव्हिंग प्लेस, आपल्या राहण्याच्या जागा देखील वेगळ्या आहेत. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी मीन्स व्हॉट, आपला सेक्शुअल कॉन्टॅक्ट करण्याची पद्धत किंवा मेथड ती पण वेगळी आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामुळं आपला जगण्याचा कालावधी पण काय डिफरंट आहे किंवा वेगळा आहे. ओके, नाव आपण नंतर पुढचा पॉईंट पाहूया. नाव सी द लास्ट टॉपिक फ्रॉम दिस चॅप्टर, human evolution. In the human evolution, we are going to see the point evolutionary history of modern man. Means what? How the formation of modern man take place gradually. म्हणजे मॉडर्न मॅन म्हणजे आता एक्झिस्टिंग जो ह्युमन आहे, ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप त्याचं फॉर्मेशन कसं झालं ते पाहूया. फर्स्ट पॉईंट, डायनासॉर्स disappeared approximately 7 crore years ago. डायनासॉर हे जे ॲनिमल होते
7 crore years ago disappear. Disappear means what? ते मेले, ते नष्ट झाले असं आपण म्हणू. त्यानंतर काय झालं? At that time, monkey-like animals evolved from some ancestor similar to the modern lemurs. त्याच्यानंतर काय झालं? लेमूर जे ॲनिमल होते, ते जे ॲनिमल, त्यांच्यापासून कोणते ॲनिमल इव्हॉल्व झाले किंवा कोणत्या ॲनिमलचं फॉर्मेशन झालं, म्हणजे लेमूर पासून मंकी लाईक ॲनिमल यांचं फॉर्मेशन झालं. ओके, नाव थर्ड पॉइंट. टेल ऑफ मंकी लाईक ॲनिमल डिसअपिअर्ड अबाउट 4 crore years ago. म्हणजे जो मंकी होता त्याची जी टेल, ती टेल नष्ट होण्यासाठी जवळपास किती कालावधी लागला, किती इयर्स लागले, तर जवळपास 4 crore years नंतर किंवा 4 crore years म्हणजे मंकीची टेल नष्ट होण्यासाठी 4 crore years हे लागले. त्यानंतर द डेव्हलपमेंट इन द ब्रेन अँड द हँड इम्प्रूव्ह द एप लाईक मॅन इव्हॉल्व. नंतर असा मंकी की त्याला त्याची टेल डिसअपिअर झाली, आणखी त्याच्यामध्ये कोणते चेंजेस झाले, तिचं ब्रेन चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला आणि हँड देखील तो चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झाला. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट. फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पॉस्चर विच वेअर युझिंग हँड हॅव इव्हॉल्व 2 crore years ago. द बॉडी पॉस्चर मीन्स व्हॉट? सपोज आपण एकदम स्ट्रेट उभा राहतो, एकदम सरळ उभा राहतो, मग त्याला म्हणतात रे बॉडी पॉस्चर. मग या ठिकाणी द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पॉस्चर विच वेअर युझिंग हँड हॅव इव्हॉल्व 2 crore years ago. 2 crore म्हणजे 2 कोटी वर्षापूर्वी असा ह्युमन तयार झाला किंवा असा ॲनिमल तयार झाला म्हणून आपण की त्याची बॉडी पॉस्चर कशी होती? इरेक्ट पॉस्चर, म्हणजे तो स्ट्रेट असा सरळ असा उभा राहत होता. त्यानंतर द रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथेकस ॲट फ्रॉम द ईस्ट आफ्रिका. या पॉइंटमध्ये आपल्याला त्यांनी हे सांगितले, ईस्ट आफ्रिकामध्ये ओके आपला एक ह्युमनचं स्केलेटन सापडलं आणि तो जो काही ह्युमन होता ओके त्याला हे नाव दिलं होतं रामापिथेकस. हा आपल्याला या ह्युमनचं म्हणा आपल्याला ईस्ट आफ्रिकेमध्ये काय सापडलं, त्याचं स्केलेटन म्हणून आपण हे आपल्याला सापडलं. त्यानंतर स्किल ह्युमन डेव्हलप अबाउट 2 lakh years ago. स्किल ह्युमन मीन्स व्हॉट? असा मॅन की तो चांगल्या प्रकारे त्याचे स्किल वापरत होता, डिफरंट वर्क करत होता, चांगली कामं करत होता. मग तो मॅन तयार होण्यासाठी किंवा किती वर्षापूर्वी तो तयार झाला? 20 lakh years ago. नाउ नेक्स्ट पॉइंट. द ब्रेन ऑफ 50,000 years old man was sufficient evolved to the extent that it could be considered as a member of class wise man. ओके, इथं असा अर्थ समजायचा, द ब्रेन ऑफ 50,000 years old man म्हणजे 50,000 years च्या अगोदरचा जो मॅन होता की त्याचा ब्रेन चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला होता, म्हणून त्या मॅनला काय नाव दिलं होतं? होमो सॅपियन्स. त्या नाव दिलं त्याला रे होमो सॅपियन्स. मीन्स व्हॉट? 50,000 years ॲगो जो आपला ह्युमन होता, जो मॅन होता, त्याचं ब्रेन चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला होता, म्हणून त्याला वाईज मॅन म्हणतात किंवा त्याला आणखी एक नाव दिलं गेलं होमो सॅपियन्स. नाव से नेक्स्ट पॉइंट. निअंडरथल मॅन इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. मग त्याच्यानंतर होमोसॅपियन्स नंतर आणखी चांगल्या प्रकारे जो मॅन डेव्हलप झाला तो त्या मॅनला काय नाव दिलं? निअंडरथल मॅन. नाव सी द नेक्स्ट पॉइंट. अबाउट 50,000 years ago क्रोमॅग्नोन मॅन वॉज इव्हॉल्व. ओके, मग त्याच्यानंतर हा कोणता मॅन तयार झाला म्हणून आपण किंवा कोणता ह्युमन तयार झाला त्याला नाव काय दिलं? क्रोमॅग्नोन मॅन इव्हॉल्व. कधी? बिफोर 50,000 years ago. नाउ देन about 10,000 years ago wise men started to produce agriculture. 10,000 years ago जवळपास आपण हे म्हणू आपण
10,000 वर्षांपूर्वी असं ह्युमन तयार झाला की त्यांनी ॲग्रिकल्चर करायला सुरुवात केली. म्हणजे काय समजायचं, त्यांनी शेती करायला सुरुवात केली. अबाउट 5,000 years ago द आर्ट ऑफ रायटिंग इव्हॉल्व. म्हणजे 5,000 years ago म्हणजे 5 वर्षापूर्वी रायटिंग ही कन्सेप्ट डेव्हलप झाली. म्हणजे त्यानंतर मॅननी काय करायला सुरुवात केली, रायटिंगला सुरुवात केली. म्हणजे लिहिण्याचं कामकार्य चालू झालं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण काय म्हणू, पोएम्स म्हणू, लिरिक म्हणू, ड्रामा म्हणू, ओके, हे लिहायला सुरुवात झाली. मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 years ago. मॉडर्न सायन्स मीन्स वॉट रे, फिजिक्स म्हणा, बायोलॉजी म्हणा, हे ज्या कन्सेप्ट आहेत त्या कधी आल्या, 400 years ago. देन इंडस्ट्रियल सोसायटी was established about 200 years ago. Industrial society means what? Different types of factory, companies, they are called industrial society. The industrial society म्हणजे कारखाने, ओके, फॅक्टरी, यांचं फॉर्मेशन किंवा हे कधी येऊ लागले किंवा ह्याची सुरुवात कधी झाली, अबाउट 200 years ago. In this way, hence the human evolution began approximately 7 crore years ago. म्हणजे आपण या ठिकाणी काय समजायचं, मॉडर्न मॅन, ओके, याचे जे इव्होल्युशन झालं ते इव्होल्युशन होण्याची सुरुवात कधीपासून झाली म्हणायचं, 7 crore years ago. In this way we have seen the point evolutionary history of modern man. हा पण आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपल्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 9, ओके, जर्नी ऑफ ह्युमन, या ठिकाणी आपल्याला पिक्चर दिलेला आहे. ओके, फ्रॉम 7 crore years ago to till date, how the evolutionary changes or journey of human take place. ओके, हे आपले पिक्चर दिलेलं आहे. तुम्ही सर्वांनी काय करायचं, पेज नंबर 9 वरती हा जो दिलेला डायग्राम म्हणा किंवा पिक्चर म्हणा प्रॉपर नीट पाहायचा आणि ह्याचं आपल्याला नीट ऑब्झर्वेशन करायचं आणि हे रीड करायचे. ठीक आहे. इन दिस वे our chapter is over. Okay, now see.